विद्यापीठ व शिक्षण प्रसारक मंडळींचे सर परशुरामभाऊ महाविद्यालय स्वायत्त पुणे राष्ट्रीय सेवा योजना आयोजित आझादी का अमृत महोत्सव विशेष श्रमसंस्कार शिबिरातील आजच्या बौद्धिक सत्राचे मी सर्वांचे सहर्ष स्वागत करते। मी मान्यवरांना विनंती करते की त्यांनी व्यासपीठावर यावे आणि कार्यक्रमाला सुरुवात करते। Clap, go! मी डॉक्टर पोपटराव शिंदे सर यांना विनंती करते की त्यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करावे। सर्वांना नमस्कार। व्यासपीठावर उपस्थित आजचे वक्ते सचिनजी ढोबळे, प्राध्यापक भोसले सर, आजचे दिनप्रमुख साक्षी, त्याचसोबत या कॅम्पमध्ये उपस्थित असलेले माझे प्राध्यापक सहकारी, पाहुणे मंडळी, मित्र परिवार आणि विद्यार्थी मित्रांनो, आपण गेले 5 दिवस झाले या ठिकाणी आहोत। विविध उपक्रमांमध्ये आपण सहभागी आहोत। तर प्रस्तावना करायला सांगितली मला। आता प्रस्तावना नेमकी काय करायची, तर सचिनजींना फक्त आता कार्यक्रमासंदर्भात आपण काय करतो या संदर्भात माहिती देणं म्हणजे प्रस्तावना असं मी मानतो। सचिनजी, या ठिकाणी आपण विद्यार्थी सकाळी 5:30 वाजता उठतात आणि सकाळच्या पासून व्यायाम, त्यानंतर न्याहारी, त्यानंतर 4 तासांचा त्यांना श्रमदानाचा कार्यक्रम असतो आणि त्यामध्ये ते श्रमदान करतात। परत जेवण, विश्रांती तशी म्हटली तर मिळतच नाही, बरोबर आहे ना? मिळते का? त्यानंतर 3 वाजता न मिळालेल्या विश्रांतीनंतर अशा पद्धतीने जड काहीतरी बौद्धिक सत्र असतं। त्यानंतर काही खेळ किंवा इतर काही बौद्धिक डिबेट अशा प्रकारचे उपक्रम। त्यानंतर संध्याकाळी जेवण आणि भोजनानंतर सांस्कृतिक कार्यक्रम। अशा पद्धतीने एक भरगच्च कार्यक्रम विद्यार्थी ह्या 7 दिवसांमध्ये अनुभव घेत असतात। या कॅम्पची रचना करताना एकूण विद्यार्थ्यांचे आपण गट पाडलेले आणि प्रत्येक दिवशी प्रत्येक गटाला एक विशिष्ट प्रकारचं काम देतो। म्हणजे आता तुम्ही भोजन करून आलात, एवढं छान चविष्ट भोजन केलं ते विद्यार्थ्यांनी केलेले। सकाळच्या चहापासून म्हणजे 5 वाजताचा चहा, 5:30 वाजता 6 वाजताचा चहा, तिथपासून ते न्याहारी, दुपारचं जेवण, दुपारचा चहा, रात्रीचं जेवण आणि इन्क्लुडिंग भांडी घासणे, हा सगळा प्रत्येक दिवशी एका ग्रुपकडे एक अशा पद्धतीने ते रोटेशनने फिरतं। त्यानंतर स्वच्छता एक ग्रुप करत असतो। नंतर कल्चरल ॲक्टिव्हिटीज की NSSचा जो डेव्हलपमेंटचा जो पार्ट आहे की विद्यार्थ्यांच्या कलागुणांना सुद्धा वाव मिळाली पाहिजे म्हणून कल्चरल ॲक्टिव्हिटीज असतात। 1.5 तासांच्या वेळेमध्ये त्यांनी विविध कला दर्शनाचं कार्यक्रम त्यांनी बसवलेले असतात, त्याचं दर्शन। अशा कार्यक्रमांमध्ये सगळेजण व्यस्त असतात आणि हे करत असताना त्या विद्यार्थ्यांमधनं एक विशिष्ट शिस्त, एक विशिष्ट काहीतरी विचार
आणि कलागुणांना वाव असा सर्वांगीण किंवा अनेक पैलूंच्या अंगाने त्यांची डेव्हलपमेंट व्हावी म्हणून हे उपक्रमांचं आयोजन केलेले. अशा दुपारच्या सत्रांमध्ये आत्तापर्यंत जे विषय झाले त्यामध्ये स्वची ओळख म्हणजे मी स्वतःला ओळखलं पाहिजे आणि माझं आणि माझ्या कुटुंबाशी असलेलं नातं, अशा पद्धतीने स्वची ओळख हा एक विषय होता. त्यानंतर मी, माझी स्पेस आणि कुटुंब हा एक विषय झाला. त्यानंतर संविधानिक लोकशाही समोरील आव्हाने हा एक विषय झाला. आज छत्रपती शिवाजी महाराजांचं व्यवस्थापन कौशल्य. छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे नव्हे तर पूर्ण भारताचे दैवत आहे. ते युगपुरुष होते. आपण छत्रपती शिवाजी महाराजांना एक आदर्श म्हणून समोर मानतो. त्यांचं नाव घेतलं तरी आपल्या शरीरामध्ये एक स्फुरण येतं. तर छत्रपती शिवाजी महाराज युगपुरुष किंवा द्रष्टेपुरुष म्हणून आपण एक आदर्श व्यक्तिमत्व, मग त्यातल्या अनेक पैलूंचा अभ्यास विद्यार्थ्यांना व्हावा या उद्देशाने त्यांचं व्यवस्थापन कौशल्य कसं होतं. आपण इतिहासाच्या पुस्तकांमध्ये आतापर्यंत शिवाजी महाराजांना वाचलं ते काय तर त्यांनी केलेल्या पराक्रम, काही युक्त्या क्लुप्त्या, शत्रूला कशा पद्धतीने नामोहरम केलं, कशा पद्धतीने त्याला जेरी सांडले, हे सगळं आपण पाहिलं. परंतु व्यवस्थात्मक दृष्ट्या म्हणजे ते गोष्टी स्वरूपात आपण त्या सगळ्या गोष्टी अनुभवल्या, ऐकल्या, वाचल्या. आता जरा व्यवस्थापन म्हणजे आता हे सगळे विद्यार्थी आहेत ते सचिनजी महाविद्यालयीन विद्यार्थी FY, SY, TY आणि काही पोस्ट ग्रॅज्युएशनचे आणि तिन्ही फॅकल्टी आर्ट्स, कॉमर्स, सायन्स, इवन BSc कम्प्युटर सायन्स आणि BBA मधले व्यवस्थापन विषयामधले सुद्धा विद्यार्थी आहेत की ज्यांना व्यवस्थापन हा विषय शिवाजी महाराजांना या अँगलनी सुद्धा अभ्यासाला हवा आहे. म्हणून हा विषय आपण ठेवलेला आहे. अधिक मी काही प्रस्तावनेमध्ये वेळ न देवडता या ठिकाणी मी माझी प्रस्तावना थांबतो. सचिनजींचं पुन्हा एकदा स्वागत करतो आणि पुढील सूत्र मी दिनप्रमुखांकडे देतो. धन्यवाद सर. यानंतर मी पाहुण्यांचा परिचय करून देण्यासाठी साक्षी परदेशी तिला आमंत्रित करते मंचावर. नमस्कार. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व शिक्षण प्रसारक मंडळीचे सर परशुराम भाऊ महाविद्यालय स्वायत्त पुणे राष्ट्रीय सेवा योजना आयोजित विशेष श्रमसंस्कार शिबिरात मी तुमचे स्वागत करते. आपला आजचा व्याख्यानाचा विषय आहे छत्रपती शिवाजी महाराजांचे व्यवस्थापन कौशल्य. उपस्थित प्रमुख पाहुण्यांचे मी आपल्यास परिचय करून देते. श्री सचिन मथुराम ढोबळे सर, शिक्षण MA, MEd, MPhil, PhD कंप्लीट. नोकरी जिल्हा परिषद पुणे पदवीधर शिक्षक. 20 वर्षांचा शिक्षण क्षेत्रातील अनुभव. 3 वर्ष जिल्हा शिक्षण व प्रशिक्षक परिषदेत विषय सहाय्यक म्हणून जबाबदारी पार पाडली आहे. महाराष्ट्र शासनाच्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरण अंमलबजावणी शैक्षणिक कार्यगटात सर सदस्य होते. जिल्हा शैक्षणिक संनियंत्रण समिती सदस्य. डाएट व स्क्रेट मार्फत होणाऱ्या प्रशिक्षणांमध्ये घटक संच निर्मिती व तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून सरांचा सहभाग आहे. विविध शैक्षणिक संस्थांमध्ये शिक्षक, पालक, विद्यार्थी व प्रबोधन. विविध प्रशिक्षणांमध्ये तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून सर काम करतात. यशोदामध्ये माहिती अधिकार विषयाचे प्रशिक्षण सर देतात. शिवराजे संघटना संघटक. पिंपरी चिंचवड शिवजयंती समन्वयक समिती सदस्य. शिववंदना चळवळ पिंपरी चिंचवड समन्वयक. कार्याध्यक्ष सामर्थ्य सोशल फाउंडेशन पुणे. आजपर्यंत शिवचरित्रावर व शंभूचरित्रावर 300हून अधिक व्याख्याने सरांनी आयोजित केली होती. विविध व्याख्याने, परिसंवाद, कार्यशाळा, चर्चासत्र यांचे यशस्वी आयोजन
सरांनी केले आहेत. मी शिंदे सरांना विनंती करते की त्यांनी सरांचा सत्कार करावा. Genesis clap go. धन्यवाद सर. जितेंद्र खंडाळकर सर, शिक्षण MSW, विविध सामाजिक क्षेत्रात जबाबदारी सांभाळतात. सध्या खाजगी हॉस्पिटलमध्ये जनसंपर्क अधिकारी आहेत. सर सामाजिक कार्यकर्ते सुद्धा आहेत. मी शिवाजी भोसले सरांना विनंती करते की त्यांनी सरांचा सत्कार करावा. Genesis clap go. धन्यवाद सर. विनोद खरे सर, समर्थ भारत पुणे महानगर संयोजक. भोसले सरांना विनंती करते की त्यांनी सरांचा सत्कार करावा. Genesis clap go. आकाश ब्रह्मांडे सर, सर लॅब टेक्निशियन्स आहेत. सर सामाजिक कार्यकर्ते म्हणून कामही करतात. भोसले सरांना विनंती करते की त्यांनी सरांचा सत्कार करावा. Genesis clap go. धन्यवाद सर. सचिन चंद्रकांत माळी, शिक्षण BE, बजाज ऑटो कंपनीत सर इंजिनियर आहेत. सर सामाजिक कार्यकर्ते सुद्धा आहेत. सरांना विनंती करते की त्यांनी सरांचा सत्कार करावा. Genesis clap go. धन्यवाद सर. मी वक्त्यांना मार्गदर्शन करायला विनंती करण्यापूर्वी माझे मित्र जितेंद्र खंडाळकर यांना एक थोडं तुमच्याशी जोश यायला पाहिजे ना. शिवाजी महाराजांना आपल्याला ऐकायचं आहे, तर थोडं काही जोशपूर्ण होऊ देत. त्या संदर्भात जितेंद्रजी तुमच्याशी हितगुज करतील एका वेगळ्या पद्धतीने. घोषणा देऊ जरा, म्हणजे जेवल्यानंतर आलेली जोरी सुस्ती जाईल. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवन जय शिवाजी. एक गीत आहे छत्रपती शिवाजी महाराजांवरचं. तर ते गीत ज्या आवाजात मी म्हणेल त्याच आवाजात तुम्ही सगळ्यांनी म्हणायचं. त्यामुळे जरा आपण शिवरायांचं गीत म्हणतोय. शाळेत बडबड गीत म्हणले, नंतर आपण चित्रपटातली गीतं म्हणली, गाण्याच्या भेंड्या खेळल्या. आता छत्रपतींचं गीत म्हणायचं त्याच पद्धतीने एक एक ओळ सांगतो, सगळेजण मागे म्हणू. छत्रपती शिवरायांचा. तिकडनं आवाज चांगला आला. आता ह्या पण गटात आवाज आला पाहिजे. छत्रपती शिवरायांचा. छत्रपती शिवरायांचा. त्रिवार जय जयकार. त्रिवार जय जयकार. त्रिवार जय जयकार. त्रिवार जय जयकार. माझ्या एकट्याचा आवाज आणि सगळ्यांचा आवाज बरोबर का? तर तेवढाच आला पाहिजे प्रत्येकाचा आवाज. आपण 200 जण आहोत, तर 200 जण अजून वाटत नाहीत. छत्रपती शिवरायांचा. छत्रपती शिवरायांचा.
छत्रपती शिवरायांचा त्रिवार जय जयकार त्रिवार जय जयकार धर्माचा अभिमानी राजा देशाचा संरक्षक राजा चारित्र्याचा पालक राजा चारित्र्याचा पालक राजा घडवी देशोद्धार बोला छत्रपती शिवरायांचा छत्रपती शिवरायांचा त्रिवार जय जयकार त्रिवार जय जयकार स्फूर्ती केंद्र हे भारतीयांचे दैवत आमच्या नवतरुणांचे आद्य प्रवर्तक संघटनेचे सदा विजय होणार छत्रपती शिवरायांचा त्रिवार जय जयकार त्रिवार जय जयकार कितीक झाले आणि होतील राजे असंख्य या जगती परीन शिवबा समान होईल यावनीवरती राजे छत्रपती छत्रपती शिवरायांचा त्रिवार जय जयकार त्रिवार जय जयकार छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती संभाजी महाराज की जय मी आजचे वक्ते सचिनजी ढोबळे सर यांना विनंती करतो त्यांनी त्याच्या विषयाची मांडणी करावी. नमो मातृभूमी जिथे जन्मलो मी, नमो पुण्यभूमी जिथे वाढलो मी, नमो कर्मभूमी जियेच्याच ठाई, पडो देह माझा तिला मी नमामि. परम पवित्र भारत मातेला स्मरून व्यासपीठावर उपस्थित आजच्या दिनप्रमुख साक्षीताई ज्यांच्या संपर्कातून या ठिकाणी येण्याचं भाग्य लाभलं ते आमचे मित्रबंधू आदरणीय डॉक्टर शिंदे सर, व्यासपीठावरील सहकारी आदरणीय डॉक्टर भोसले सर, या सर्वांना या ठिकाणी नमस्कार करतो. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व सर परशुराम भाऊ महाविद्यालयाच्या या राष्ट्रीय सेवा योजनेच्या निवासी शिबिरातील आजचा हा 5वा दिवस. गेली 2-3 वर्ष आपण अनेक कॉलेजमध्ये लेक्चरर्स करतायत. आमच्या भाषेत त्याला शाळा करणं म्हणतात. त्या शाळा करतायत.
अनेक प्राध्यापक या ठिकाणी, डॉक्टर मंडळी सगळी बसलेली, उच्च विद्याविभूषित मंडळी बसलेली आहेत. ही सगळी मंडळी या ठिकाणी आपल्याला ज्ञानदानाचं काम करतायत. गेली 2 वर्ष 3 वर्ष सातत्याने आपण सांगतोय. गेली 5 दिवस झालं शिक्षणाबरोबर संस्कार देण्याचा देखील प्रयत्न करतोय. आणि एक कोणतरी माझ्यासारखा कार्यकर्ता येतो आणि इथे येऊन छत्रपती शिवाजी महाराजांचं व्यवस्थापन आपल्याला सांगतो आणि आपल्या डोक्यात काहीतरी प्रकाश पडेल अशी अपेक्षा करतो. 3 वर्षात झालं नाही, 2 वर्षात झालं नाही, गेले 5 दिवसात झालं नाही आणि आता या तासाभरात होईल अशी अपेक्षाही मी करणं थोडंसं जरी अतिशयोक्ती असेल तरीसुद्धा सगळ्या कॉलेजच्या तरुणांना तरुणींना माहिती आहे कधी कुणी कुठं कसं क्लिक होईल सांगता येत नाही. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांचं व्यवस्थापन कौशल्य आपल्यासमोर या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. छान भरपेट जेवण झाले, वांग्याची भाजी छान होती, मटकीची उसळ छान होती, भातही छान होता, मिऱ्या वगैरे टाकलेला होता. त्यामुळे माझी आपल्या सर्वांना विनंती आहे, सरांनी आत्ता दिनक्रमात सांगितलं विश्रांतीला वेळ नाही आहे, माझी तुम्हाला पूर्ण परवानगी, 1 तासभर तुम्ही विश्रांती घ्यायला हरकत नाही आहे. फक्त एकच सूत्र पाळायचं, आपण झोपल्यानंतर पुढच्याच्या पाठीवरती पडायचं नाही, कारण त्याची झोप मोडू नये म्हणून. अशा पद्धतीनं माझी तुम्हाला पूर्ण परवानगी आहे. आता तुम्ही उठून जाऊ शकत नाही आणि आता मी एवढ्या लांब आलोय त्यामुळे मी जेवढं आणलंय तेवढं बोलल्याशिवाय राहू शकत नाही. त्यामुळे काळजी करू नका. प्रतिपश्चंद्र लेखे व वर्धिष्णु विश्ववंदिता शाह सुनो शिव सैषा मुद्रा भद्राय राज्यते. सन होतं साधारणतः 1642 आणि 1642 साली एक 10-12 वर्षाचा मुलगा आपल्या वडिलांसोबत बंगळुरात गेलेला होता. बंगळुरातून तिथून विजापुरामध्ये आलेला होता आणि त्या विजापुरामध्ये तेथील सगळ्या राज्यकारभाराचे धडे गिरवत असताना त्या मुलाच्या वडिलांनी शहाजीराजे भोसलेंनी त्यांना काही मानकरी दिले, काही मान दिला आणि एक वस्तू दिली. ती वस्तू म्हणजे संस्कृत मधली राजमुद्रा. ती राजमुद्रा होती प्रतिपश्चंद्र लेखे व वर्धिष्णु विश्ववंदिता शाह सुनो शिव सैषा मुद्रा भद्राय राज्यते. इथून पुढच्या तासभर तुम्हाला बऱ्याच वेळ हेच ऐकायचंय, कारण तेवढंच पाठ करून मी आलेलो आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे असे युगपुरुष आहेत, असे युगनिर्माते आहेत की छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मापासून तो मृत्यूपर्यंत अनेक वाद आहेत. शिवाजी महाराजांचा जन्म कधी झाला, शिवाजी महाराजांचा जन्म रात्री झाला की पहाटे झाला, शिवनेरीवर झाला का नारायणगावात झाला, इथपासून अनेक वाद आहेत महाराजांच्या मृत्यूपर्यंत. नशीब ह्या महाराष्ट्राने अजून शिवाजी महाराज जन्माला आले होते की नाही याच्याबद्दलचा वाद घालायला सुरुवात केलेली नाही. काल मी सहज एका माझ्या मित्राशी बोलता बोलता सांगितलं, अरे उद्या मला अशा अशा कॉलेजमध्ये एका ठिकाणी शिवाजी महाराजांवरती व्याख्यान द्यायला जायचंय. तो मला म्हणाला, जपून बाबा जपून. सध्या शिवाजी महाराजांवरची वक्तव्य बऱ्यापैकी गाजतायत. तुमच्याही सरांनी आल्यानंतर मला हळूच टच केलं, तर ते रेकॉर्डिंग होते बरं का, तुम्ही जे काही बोलणार आहे ते सगळं. त्यामुळं शिवाजी महाराजांवरती एक काळ असा होता की बोलतच नव्हते. ह्या देशामध्ये 100-125 वर्षांपूर्वी शिवाजी महाराजांवरती बोलणारीच संख्या नव्हती. इतिहासाचं संशोधन झालं, अनेक इतिहास अभ्यासकांनी अनेकांनी पायाला भिंगऱ्या बांधून या मावळच्या दऱ्या खोऱ्या धुंडाळून अनेक कागदपत्र, अनेक वस्तू, अनेक पुरावे शोधले इतिहासातले. आणि शिवाजी महाराजांचा दैदिप्यमान इतिहास जो आजपर्यंत फक्त लोककथा दंतकथेमधनं होता, तो अस्सल पुराव्यांच्या निशी सगळ्यांच्या समोर यायला सुरुवात झाली. हो, हे नक्की आहे की ज्यावेळी हे इतिहासातले सक्षम पुरावे हे डोळ्यासमोर आले नव्हते तोपर्यंत इतिहासाला वेगळं वातावरण होतं. जसजसे तुमच्या आमच्यासारखी पोरं अभ्यास करायला सुरुवात झाली, शिवाजी महाराजांकडे नव्हे तर संपूर्ण इतिहासाकडे पाहण्याची एक वेगळी दृष्टी तुम्हाला आणि आम्हाला मिळाली. सरांनी आता आम्हाला सांगितलं की आम्हाला इयत्ता 4थीच्या पुस्तकामध्ये इतिहास शिकवला गेला तो एवढाच फक्त. शिवाजी महाराजांचा जन्म झाला, लुटुपुटीची लढाई झाली, त्यानंतर रायरेश्वराच्या मंदिरावरती स्वराज्याची शपथ झाली, अफजल खान आला, अफजल खान फाडला, शाहिस्ता तोडला, मिर्झा राजे चकवला, औरंगजेबाच्या दरबारात गेले, त्याच्या नाकाला मिरचीची धुरी दिली, निघून आले, 32 मन सोन्याचं सिंहासन झालं, दक्षिण दिग्विजय केला, 3 एप्रिल 1680 झालं. शिवाजी महाराज याच्याही पलीकडे खूप होते. शिवाजी महाराजांकडे प्रत्येक दिशेने पाहण्याची गरज होती. शिवाजी महाराज म्हणजे कोण? शिवाजी महाराज म्हणजे आदर्श पुत्र. एखाद्या मुलाचं आयुष्यातलं स्वप्न काय असावं? तुमच्या सगळेजण इथं बसलेले आता असे आहात की आपण सगळेजण काहीतरी उराशी स्वप्न बाळगून आपण काहीतरी आयुष्याचं मार्गक्रमण करत असणार आहोत. शिवाजी महाराजांचं काय स्वप्न होतं? काही स्वप्न नव्हतं. शिवाजी महाराजांना जन्म झाल्या असा देवीचा प्रकाश आला नव्हता की आता तू स्वराज्याची स्थापना कर, आता तू मोठा अभिषिक्त राजा हो.
तेच तुमच्या आमच्यासारखं जसं जन्माला आलेलं लहान बाळ रडतं तसंच रडलं होतं. ते शिशूच्या सगळ्या त्याच्या ज्या काही गरजा होत्या त्या समान होत्या. ते सुद्धा रडत होतं. ते सुद्धा मातीवरती बाहेर पडलं की त्या उमरेच्या बाहेर पडलं की माती खात होतं. ते सुद्धा आईचं ओरडा खात होतं. हे सगळं करत असताना त्या मुलाच्या मनामध्ये स्वराज्य स्थापनेची प्रेरणा मासाहेब जिजाऊ आणि शहाजीराजे भोसलेंनी ज्यावेळी निर्माण केली, त्या आई वडिलांच्या मनात असलेलं स्वराज्य स्थापनेचा संकल्प पूर्ण करण्यासाठी संपूर्ण 50 वर्ष आपल्या आयुष्याची राख रांगोळी करून घेणारा राजा हा जगातील सर्वोत्तम पुत्र होता. आजपर्यंत आम्ही फक्त श्रावण बाळाचं नाव ऐकलं होतं. श्रावण बाळापेक्षाही कदाचित काकणभर सरस म्हणून जगातील सर्वोत्तम पुत्र जर कोण असेल तर ते छत्रपती शिवाजी महाराज होते. आई वडिलांच्या स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपल्या जीवाची आणि आपल्या आयुष्याची राख रांगोळी सुद्धा त्यांनी केलेली होती. त्यांना वाटलं नव्हतं का मी जहागीरदाराचा मुलगा आहे, मी मस्तपैकी घोडेस्वारी करेल, शिकार करेल, दौडत फिरेल, इकडे तिकडे फिरेल, आयता महसूल माझ्याकडे गोळा येतोय, कशाला विनाकारण मी हे सगळ्या झमेल्यात पडायचं. परंतु नाही, शिवाजी महाराजांनी आपल्या आई वडिलांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी हा सगळा जो प्रपंच सुरू केला, याची सुरुवात जी झाली ती झाली या रायरेश्वराच्या मंदिरापासून. आपल्या सर्वांना माहिती आहे की शिवाजी महाराजांना व्यवस्थापन गुरु का म्हणतात. शिवाजी महाराजांनी आपले सगळे सवंगडी जमा केले. इथून शिवाजी महाराजांच्या स्वराज्याच्या स्थापनेची आणि त्यांच्या व्यवस्थापनाची चुणूक झाली. शिवाजी महाराजांच्या या सगळ्या व्यवस्थापनाच्या अगोदर आज आपण सगळेजण ज्यांचा MBAचे BBAचे जे विद्यार्थी असतील, हे MBA आणि BBAचे जे विद्यार्थी असतील, हे विद्यार्थी ज्यांचा अभ्यास आपण सगळेजण करतो ते सगळे म्हणजे एक सगळ्यात महत्वाचा म्हणजे पीटर ड्रकर आणि दुसरा म्हणजे हेनरी फायल. हा पीटर ड्रकर 1905 साली जन्माला आला आणि हेनरी फायल हे 1841 साली जन्माला आले. जगातील सगळ्या तत्वज्ञानाचे, सगळ्या व्यवस्थापन शास्त्राची पुस्तकं ही यांनी लिहिलेली आहेत. यांनी आजपर्यंत जे जे व्यवस्थापन सांगितलं ते व्यवस्थापनाचे मार्गदर्शक, व्यवस्थापनाचे जनक म्हणून त्यांना म्हटलं जायला लागलं. परंतु यांच्या पूर्वी देखील साधारणतः 300 वर्षांत, यांच्या जन्माच्या अगोदर साधारणतः 300 वर्ष या महाराष्ट्रामध्ये गणपती, गजाश्वपती, सुवर्णरत्न श्रीपती, अष्टावधान जागृत, अष्टप्रधान वेष्टित, न्यायालंकार मंडित, शस्त्रास्त्र शास्त्र पारंगत छत्रपती शिवाजी महाराज हे सर्वकालिक कालबाह्य 300 वर्षांपूर्वी लागू असणारं तत्वज्ञान 100 वर्षापूर्वी देखील लागू होतं, आजही लागू आहे. हे छत्रपती शिवाजी महाराज खऱ्या अर्थानं या देशातील व्यवस्थापनाचे जनक मानले जातात. या छत्रपती शिवाजी महाराजांच्या या जीवनावरती आज आपण या ठिकाणी चर्चा करणार आहोत. आपल्या सर्वांना माहिती आहे, कोणत्याही आयुष्यामध्ये, कोणत्याही जन्माला आल्यानंतर, एखादा मुलगा जन्माला आला आणि तो जन्माला आल्यानंतर आपण आपल्या आयुष्याचं काहीतरी ध्येय ठरवलेलं असलं पाहिजे. मग काय ध्येय ठरवता येईल? शिवाजी महाराजांनी वयाच्या 15व्या वर्षी एक ध्येय ठरवलेलं होतं. ते ध्येय पुढे जात नाही बरं. छत्रपती शिवाजी महाराजांनी वयाच्या 15व्या वर्षी याच मावळ भागातील या तोरण्याच्या तोरण्याजवळच्या रायरेश्वराच्या मंदिरामध्ये शपथ घेतली होती. ही शपथ काय होती? ही शपथ अशी सांगत होती की हे हिंदवी स्वराज्य व्हावे ही तो श्रींची इच्छा. हिंदवी स्वराज्य स्थापन व्हावे ही तो श्रींची इच्छा, असं छत्रपती शिवाजी महाराजांनी छत्रपती होण्याच्या पूर्वी वयाच्या 15व्या वर्षी साळीमाळी, तेरी तांबोळी आणि 18 पगड जाती 12 बलुतेदारांच्या पोरा सोरांना जमा करून एक मनाचं आयुष्याचं ध्येय ठरवलेलं होतं. हेच ध्येय 1680 साली 3 एप्रिल 1680 शिवाजी महाराजांचं ज्यावेळी निधन झालं त्यावेळी शिवाजी महाराज काय म्हणत होते? नाही होते पण तिथून का ठीक. शिवाजी महाराजांचे शेवटचे शब्द ज्या कोणी बखरकाराने लिहून ठेवलेले हे बखरीतले वाक्य आहेत. याला पुरावा आहे, ऐतिहासिक हे आहे असं काही नाही. ही बखरीतली वाक्य आहेत. सभासदाने या बखरीमध्ये लिहून ठेवलेला आहे. तो असं म्हणतो की शिवाजी महाराजांच्या तोंडी जी शेवटची वाक्य होती ती शेवटची वाक्य अशी होती की तुम्ही सप्तसिंधू यवनांच्या हातून मुक्त करा, काशीचा विश्वेश्वर सोडवावा, 12 ज्योतिर्लिंग यवनांच्या हातून मुक्त करा, हिंदवी स्वराज्यात आणा, चुकूर होऊ नका. वयाच्या 15व्या वर्षी घेतलेली शपथ आणि
आयुष्याच्या 50व्या वर्षी शेवटच्या दिवशी घेतलेली शपथ, या मधल्या 35 वर्षाच्या कालखंडामध्ये शिवाजी महाराजांनी आपलं आयुष्य हे फक्त आणि फक्त या गोरगरीब रयतेच्या कल्याणासाठी आणि रयतेच्या कल्याणकारी योजनांसाठी आपलं आयुष्य घालवलं. या शिवाजी महाराजांना वन लाईफ वन मिशन असं जर म्हटलं तर ते वावगं ठरणार नाही. आयुष्यामध्ये तुम्हाला आणि आम्हाला देखील आमच्या आयुष्यात आम्हाला काय आवडतं आणि आम्हाला काय करायचंय याचा कधी ना कधीतरी विचार करण्याची वेळ आली आहे. आता तुम्ही साधारणतः 20-22 वर्षाचे सगळेजण आहात. अजूनही आम्ही काय हे ठरवू शकत नाही आम्हाला सायन्सला जायचंय का कॉमर्सला जायचंय. 90% पडले जा सायन्सला, 85 पडलेत का जा कॉमर्सला, 60-70 पडलेत का मग जा आर्टला. परंतु मला काय आवडतंय, मला काय येतंय, मला काय जमत नाही हे देखील आमच्या पोरांना आजकाल माहीत नाही. आमच्या आईवडिलांनी आमच्यावरती थोपवलेले जे काही निर्णय आहेत त्या निर्णयाच्या आहारी आम्ही सगळे जातो आणि मग त्यांच्या पुढे जाऊन आम्ही आमच्या स्वतःच्या जीवनातील आमच्याकडे काय बलस्थानं आहेत, आमच्याकडे काय अडचणी आहेत, आमच्यात काय कमतरता आहेत, आम्हाला काय संधी आहेत आणि आमच्या समोर काय आव्हानं आहेत याचा देखील आम्ही कधी विचार करत नाही. शिवाजी महाराजांचं चरित्र जर अभ्यासायचं असेल तर सगळ्यात पहिल्यांदा आपण आपल्या स्वतःचं अनालिसिस केलं पाहिजे. मॅनेजमेंटमध्ये कोणताही प्रोजेक्ट हातामध्ये घेतला तर सगळ्यात पहिल्यांदा त्याचं सॉर्ट अनालिसिस केलं जातं, ज्याला स्ट्रेंथ, विकनेसेस, ऑपॉर्च्युनिटीज आणि थ्रेट्स म्हणतात. त्या थ्रेटला आपण या ठिकाणी चॅलेंजेस असं म्हणूयात. स्ट्रेंथ, विकनेसेस, ऑपॉर्च्युनिटीज आणि चॅलेंजेस याच्यामध्ये शिवाजी महाराजांनी ज्यावेळी या पुणे, सुपे, चाकण, इंदापूर 4 गावची जहागिरी असताना जे स्वराज्य स्थापनेचा संकल्प केलेला होता, या स्वराज्य स्थापनेच्या संकल्पामध्ये त्यांची बलस्थानं काय होती? त्यांची बलस्थानं होती तो म्हणजे हा अजास्त्र सह्याद्री. या सह्याद्रीमध्ये भरपूर डोंगर रांगा, भरपूर दऱ्याखोरं, भरपूर झाडी, भरपूर जंगल. या सह्याद्रीला जे सगळेजण आजपर्यंत निबिड जंगल आणि या सह्याद्रीला आजपर्यंत ज्यांनी इतिहासामध्ये दुर्लक्षित केलं होतं, शिवाजी महाराजांनी मात्र या सह्याद्रीला स्वतःची बलस्थानं म्हणून स्वीकारलं. दुसरं शिवाजी महाराजांचं बलस्थान होतं ते म्हणजे हा अरबी समुद्र. या अरबी समुद्रावरती 1657 साली शिवाजी महाराजांनी सगळ्यात पहिल्यांदा सिंधू बंदी झुगारली आणि स्वराज्याच्या भारतीय स्वातंत्र्याच्या भारताच्या इतिहासामध्ये सगळ्यात पहिल्यांदा आरमाराची निर्मिती केली. आजही तुम्ही गुगलवरती जाऊन सर्च केलं तर भारतीय आरमाराचे जनक म्हणून जर कोणाचं नाव येईल तर ते आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं. शिवाजी महाराजांनी या सगळ्या समुद्राचं महत्व ओळखलं. या समुद्रातनं येणाऱ्या सिद्धी, पोर्तुगीज, डच, इंग्रज, फ्रेंच यांच्या, मोगल या सगळ्यांचा व्यापार याच्यावरती चौक्या पहारे बसवण्याचं काम शिवाजी महाराजांनी केलं. याच्या पुढे जाऊन सांगू या समुद्राच्या जोरावरती शिवाजी महाराजांनी काय केलं. आपल्या सर्वांना आठवत असेल की ज्या कोकण किनारपट्टीवरती होते, आमच्या धर्म मार्तंडांनी आम्हाला सांगितलं होतं की समुद्रामध्ये जायचं नाही, समुद्रामध्ये गेला तर धर्मभ्रष्ट होईल. अरे पण समुद्राच्या शेजारी राहणारी माणसं त्यांनी जर मासेमारी करायला जायचं नाही तर खायचं काय? आणि म्हणून त्या काळामध्ये अनेक जण धर्मांतरण करायचे, धर्म बदलून मुसलमान, इस्लाम धर्मामध्ये ते या ठिकाणी प्रवेश करायचे, धर्मांतर करायचं. कारण जगलो तर धर्म टिकेल आणि ते जगण्यासाठी, मासेमारी करण्यासाठी धर्मांतरण करण्याची वेळ त्यांच्यावरती येत होती. शिवाजी महाराजांनी सिंधू बंदी झुगारली. 1657 साली आरमार स्वतःचं निर्माण केलं. तिथले कोळी, भंडारी या सगळ्या नागरी समाजाला सांगितलं की सगळे आपली गलबत, गुराब ही सगळी या समुद्रामध्ये टाका. शिवाजी महाराजांनी स्वतः समुद्रामध्ये प्रवेश केला, सिंधू नदी झुगारली. अंधश्रद्धा निर्मूलनाचं केलेलं शिवाजी महाराजांनी काम एवढं मोठं होतं. त्यानंतर आमच्या हिंदू धर्मामध्ये फक्त पोटासाठी धर्मांतर करण्याची पाळी कधी कुणावरती आली नाही. धर्मांतर रोखण्यासाठी सगळ्यात मोठं काम शिवाजी महाराजांनी आरमार स्थापन करून केलेलं आहे, हे आपल्याला नाकारता येणार नाही. आजपर्यंत फक्त आपल्याला एवढंच माहिती, शिवाजी महाराजांनी आरमार स्थापन केलं आणि सिद्धी, इंग्रज, पोर्तुगीज, मोगल यांना शह देण्याचं काम केलं. एवढंच काम शिवाजी महाराजांचं नव्हतं, तर या समाजाला आत्मसन्मान मिळवून देण्यासाठी शिवाजी महाराजांनी काम केलं. हा सह्याद्री समुद्र शिवाजी महाराजांचं दुसरं बलस्थान होतं. आणि तिसरं बलस्थान शिवाजी महाराजांचं म्हणजे या गोरगरीब, या माळरानाची, या 12 मावळातील 18 पगड जातीतील शेतकऱ्याची, कष्टकऱ्याची, माळ करायची, वार करायची, दार करायची ही सगळी पोरं हातामध्ये कोयता, कुऱ्हाड, फावडं हे सगळं घेऊन ज्यावेळी लढाईला उठली, हे शिवाजी महाराजांची बलस्थानं होती. शिवाजी महाराजांनी या सह्याद्री समुद्र आणि मराठ्यांच्या जोरावरती या दिल्लीच्या तख्ताला
धक्का देण्याचं काम केलं. शिवाजी महाराजांना स्वतःच्या स्ट्रेंथ माहीत होत्या, स्वतःची बलस्थानं माहीत होती. त्याच्या पुढे जाऊन शिवाजी महाराजांना स्वतःच्या कमतरता देखील माहीत होत्या की आपल्याला स्वराज्य निर्मितीचा हा सगळा कारखाना सुरू करायचा आहे, स्वराज्य निर्मितीचा हा सगळा आजच्या भाषेत सांगायचा तो प्रोजेक्ट सुरू करायचा आहे. जर आम्हाला स्ट्रेंथ माहिती आहे तर आमच्या विकनेसेस काय आहेत या देखील आम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. शिवाजी महाराजांची सगळ्यात पहिली विकनेसेस होती ती म्हणजे शस्त्रास्त्र. जे कोणी आजूबाजूला शिवाजी महाराजांचे शत्रू होते, कोण होते शत्रू? शिवाजी महाराजांचे शत्रू म्हणजे 5 पातशाह्या होत्या, इमादशाही, बेरीजशाही, आदिलशाही, कुतुबशाही, या सगळ्या पातशाह्या आणि वरती दिल्ली मधला बसलेला मोगल बादशाह. या समुद्राला चिटकलेल्या जळवा, डच, इंग्रज, फ्रेंच, पोर्तुगीज, सिद्धी हे शिवाजी महाराजांचे शत्रू होते. या सगळ्यांकडे अत्याधुनिक शस्त्रास्त्र होती, परंतु शिवाजी महाराजांकडे मात्र शस्त्रास्त्र नव्हती. शिवाजी महाराजांनी कोणती शस्त्रास्त्र घेतली? मग सांगितलं, कुदळ, फावडा, टिकाव आणि ह्या सगळ्या नांगराचे फाळ हे शिवाजी महाराजांची शस्त्र होती. ही शस्त्रास्त्र घेऊन शिवाजी महाराज पुढे निघाले होते. अत्याधुनिक शस्त्रास्त्र त्यांच्याकडे नव्हती. दुसरी शिवाजी महाराजांकडे जी अडचण होती ती म्हणजे प्रशिक्षित सैन्य नव्हते. आमच्याकडे आम्हाला माहित नव्हतं सावधान विश्राम, आगे मूड, पिछे मूड हे आम्हाला येत नव्हतं. कवायती सैन्य त्यावेळी नुकतंच भारतामध्ये इंग्रजांच्या, फ्रेंचांच्या, पोर्तुगीजांच्या माध्यमातून यायला सुरुवात झालेली होती. शिवाजी महाराजांकडे असलं प्रशिक्षित सैन्य अजिबात नव्हतं. आणि त्यानंतर शिवाजी महाराजांकडे असलेली तिसरी सगळ्यात महत्वाची उणीव, सगळ्यात महत्वाची कमतरता ती म्हणजे खजिना. शिवाजी महाराजांकडे खजिना नव्हता. आणि मग खजिना कसा निर्माण केला ते आपल्या सर्वांना माहिती आहे. आपण सगळ्या माहिती आहे, तोरणा किल्ला जिंकल्यानंतर तोरणाच्या बुरुजामध्ये काही सोन्याचे हांडे सापडले. तो खजिना आपल्या घराला न लावता त्याच्यातनं त्या मुरुमदेवाच्या भोरप्याच्या डोंगरावरती किल्ले बांधायला सुरुवात केली. राजगड बांधला गेला, प्रतापगडाची डागडुजी झाली, प्रतापगड बांधला गेला. हे सगळं आपल्याला माहिती आहे. ज्यावेळी शाहिस्ते खान महाराष्ट्रावरती चालून आला, इथल्या सगळ्या स्वराज्याची राख रांगोळी केली, इथला सगळा खजिना लुटला, इथली गावं लुटली, त्यावेळी आपल्या सगळ्यांना अर्थशास्त्रामधला तुटीचा अर्थ भरणा नावाची संकल्पना सर्वांना माहीत असेल. फिस्कल डेफिसिट आणि त्याच्यामध्ये करत असणारी तुटीचा अर्थ भरणा, हा तुटीचा अर्थ भरणा करण्यासाठी शिवाजी महाराजांनी सुरतेवरती छापा टाकला. शिवाजी महाराजांनी सुरतेची लूट केली नाही. शिवाजी महाराजांनी सुरतेला जाऊन तिथल्या लोकांना लुटलं नाही. आमचाच हक्क होता. ज्यांनी 3 वर्ष आम्हाला लुटलं त्यांचा बदला घेण्यासाठी शिवाजी महाराजांनी सुरतेवरती छापा टाकला. ही देखील भावना आमची पूर्ण होणं, ही देखील भावना आम्हाला समजणं आणि त्या भावनेचं आम्ही सगळ्यांनी जागर करणं ही आमची गरज आहे. सर्वात महत्वाची गोष्ट, शिवाजी महाराजांना स्वराज्य स्थापना करून उद्देश काय होता? काय करायचं होतं शिवाजी महाराजांना? शिवाजी महाराजांना सगळ्यात महत्वाचं होतं, जो दिल्लीच्या गादीवरती बसलेला जो मुघल बादशाह होता, तो मुघल बादशाह म्हणजे जगदीश्वरोवा दिल्लीश्वरोवा असं म्हणून आजपर्यंत या देशातील अनेक धर्म मार्तंडांनी होत नाही. माऊस घ्या तुम्हाला. दिल्लीच्या त्या मयूर सिंहासनावरती बसलेला जो कोणी मुघल बादशाह होता त्याचं सिंहासन मिळवणं हे शिवाजी महाराजांच्या समोर सगळ्यात महत्वाचं ध्येय होतं. त्या दिल्लीच्या गादीवरती जाऊन बसावं आणि संपूर्ण देशामधील संपूर्ण समाजाला लोककल्याणकारी राज्य कसं असतं हे सांगणं हे शिवाजी महाराजांचं ध्येय होतं. त्याच्यानंतर त्याच्या पुढचं आव्हान शिवाजी महाराजांचं होतं, ज्या अखंड भारताचा भारत जम्बूद्वीपे भारतखंडे असं जे काही रामायणामध्ये उल्लेख आहे, त्या रामायणामध्ये असलेला अखंड हिंदुस्थान हा या हिंदवी स्वराज्याच्या अखत्यारीत यावा हे शिवाजी महाराजांचं ध्येय होतं. तिथपर्यंत शिवाजी महाराजांना जायचं होतं. आणि सगळ्यात शेवटचं शिवाजी महाराजांचं जे ध्येय होतं ते म्हणजे पुन्हा एकदा ती राजमुद्रा आठवा. त्या राजमुद्रेमध्ये लिहिलेलं होतं, प्रतिपश्चंद्र लेखेव वर्धिष्णू विश्ववंदिता. शिवाजी महाराजांना पुणे जिल्ह्यावर राज्य करायचं नव्हतं, महाराष्ट्रावर राज्य करायचं नव्हतं, फक्त भारतावर राज्य करायचं नव्हतं, तर संपूर्ण जगाला वंदनीय ठरावी अशी लोककल्याणकाराची ही लोककल्याणकारी राज्याची ही राजमुद्रा आहे हा संदेश शिवाजी महाराजांना त्याच्या पुढे द्यायचा होता. अशा पद्धतीनं शिवाजी महाराजांनी संधी आपल्या कुठपर्यंत आपला विस्तार करायचा आहे याचं शिवाजी महाराजांनी संपूर्ण प्लॅनिंग, संपूर्ण नियोजन आपल्या कारकिर्दीमध्ये करून ठेवलेलं होतं. सगळ्यात महत्वाचं, शिवाजी महाराजांच्या समोर आव्हानं काय होती? शिवाजी महाराजांच्या समोर असणाऱ्या आव्हानांवरती विचारायचं म्हटलं तर आपल्या सर्वांना 1 तास पूर्ण शिवाजी महाराजांच्या समोर असणारी आव्हानं याच्यावरतीच विचार करावा लागेल. आपल्या सर्वांना माहिती आहे की त्या काळामध्ये शिवाजी महाराज तर 15-16 वर्षाचेच होते. या 15-16 वर्षाचे असताना या भोर तालुक्यातील रांजे गावच्या बाबाजी भिकाजी गुजर पाटलाने एका स्त्रीबरोबर बदामल केला.
शिवाजी महाराजांनी त्याला पकडून आणून दोन्ही हात आणि दोन्ही पाय कापून त्याचा चौरंग केला. कारण त्या काळामध्ये सगळ्यांना ही दहशत बसणं गरजेचं होतं की स्त्री ही आमच्या देवघरातील देवता आहे. तिच्या आबरूशी कोणी खिळवाड तर लांबचीच गोष्ट, आमच्या स्त्रीकडे कोणी वाईट नजरेने देखील बघू नये. शिवाजी महाराजांच्या समोर सगळ्यात महत्वाचं जर काय असेल तर या मातृशक्तीची, या स्त्रियांची आबरू, ही स्त्रियांची आबरू वाचवणं. आणि शिवाजी महाराजांनी त्यांच्या आयुष्यात काय केलं कुणास ठाऊक माहीत नाही, परंतु शिवाजी महाराजांनी 6 जून 1674 रोजी त्या 32 मन सोन्याच्या सिंहासनावरती समस्त आया बहिणींची आबरू तिथं विराजमान केली. म्हणजे तिथल्या समस्त जगाच्या समस्त माता भगिनीला एक भाऊ, हक्काचा भाऊ म्हणून शिवाजी महाराज सगळ्यांच्या पाठीशी उभे राहिले. ह्या शिवाजी महाराजांच्या आयुष्यामध्ये या स्त्रियांना सन्मान मिळवून देणं ही त्यांची सगळ्यात महत्वाची आव्हान त्यांच्या समोरचं होतं. दुसरं, आपल्याला सर्वांना माहिती आहे, असं आम्ही म्हणतो की शिवाजी महाराजांचे पाय त्यांच्याच जवळ त्यांनी ओढले. याच बारामतीच्या जवळ असणाऱ्या सुप्याच्या जवळ त्यांचे ते सावत्र मामा मोहिते मामा, या मोहिते मामांनी स्वराज्यामध्ये सामील होण्यासाठी नकार दिला. मी स्वराज्यामध्ये सामील होत नव्हतो, मी आदिलशहाचा विश्वासू नोकर आहे, आदिलशहाने मला जहागिरी दिली आहे, मला राजा म्हणून या ठिकाणी मान आहे, मी कशाला स्वराज्यामध्ये सामील होऊ. परंतु शिवाजी महाराजांना त्यांच्याकडे जाऊन मनधरणी करून जो साम दाम दंड भेद ही नीती ज्याला आपण म्हणतो, ही नीती सगळ्यात पहिल्यांदा अवलंबण्याचं काम शिवाजी महाराजांनी केलं आणि त्यांच्या स्वकीयांबरोबर केलं. जे बाजी घोरपडे रक्ताने त्यांचे भाऊ होते, या बाजी घोरपड्यांनी शिवाजी महाराजांच्या स्वराज्यामध्ये अडथळे आणण्याचा प्रयत्न केला होता. या बाजी घोरपड्यांना देखील शासन करण्याचं काम शिवाजी महाराजांना करणं आणि आपल्या स्वराज्याच्या कामामध्ये या सगळ्या देशमुखांना, पाटलांना, जहागीरदारांना सामील करून घेणं हे सगळ्यात मोठं आव्हान होतं शिवाजी महाराजांच्या पुढं. तिसरं होतं, आपल्या सर्वांना माहिती आहे, खंडोजी खोपडा नावाचं नाव आपण सर्वांनी ऐकलं असेल. हे खंडोजी खोपडे ज्यावेळी अफजल खान महाराष्ट्रावरती चालून आला, शहाजी राजांचा विश्वासू माणूस म्हणून शिवाजी महाराजांच्या सोबत तसा आलेला होता. परंतु ज्यावेळी अफजल खान महाराष्ट्रामध्ये येतोय असं कळालं, अफजल खानाने सगळ्या देशमुखांना पत्र पाठवली. सगळ्यात पहिल्यांदा हा खंडोजी खोपडा अफजल खानाला जाऊन मिळाला. नुसता मिळालाच नाही तर अफजल खानाला मदत करून शिवाजी महाराजांचं पानिपत्य कसं होईल यासाठी प्रयत्न या खंडोजी खोपड्याने केले. या खंडोजी खोपड्याचा बंदोबस्त शिवाजी महाराजांनी कसा केला याची कथा आपल्या सर्वांना माहित असेल. शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा वध केल्यानंतर शिळीमकरांचे हे सासरे या हैबतराव शिळीमकरांकडनं हा खंडोजी खोपडा आला आणि हैबतरावांना म्हणाला, जावई बापू, तुमचं आणि महाराजांचं नातं जरा चांगलं आहे, असं करा, मला शिवाजी महाराजांकडनं थोडीशी दया दाखवा, शिवाजी महाराजांकडे माझ्याबद्दलची रदबदली करा. शिवाजी महाराजांकडे रदबदली केली तर मला अभयदान मिळेल, जीवदान मिळेल. हैबतराव शिळीमकरांना वाटलं नाही, आपण नाही बोलू शकत शिवाजी महाराजांना, कारण शिवाजी महाराजांना फितुरी अजिबात पसंत नाही, अजिबात शिवाजी महाराज फितुरी सहन करत नाहीत. म्हणून ते गेले कान्होजी जेधेंकडं. कान्होजी जेधेंना सांगितलं, नाही, एवढं करा, खंडोजी खोपडेला केलेल्या फितुरीचा पश्चाताप होत आहे, या पश्चातापाचा तो प्रायश्चित्त घ्यायला तयार आहे, असं करा, शिवाजी महाराजांच्या समोर उभं करा, रदबदली करा. कान्होजी जेधे खंडोजी खोपडेला घेऊन शिवाजी महाराजांच्या समोर जात आहेत. तिथे गेल्यानंतर शिवाजी महाराजांच्या समोर गेल्यानंतर कान्होजी सांगतायत, राज खंडोजी खोपडेला आता पश्चाताप झालाय, त्याला एकदा माफ करावं, त्याला जीवनाचं दान द्यावं, त्याला जीवदान द्यावं. शिवाजी महाराज त्यावेळी काही बोलले नाही. परंतु त्यानंतर काही दिवसानंतर खंडोजी खोपडा महाराजांच्या मुजऱ्याला यायला सुरुवात झाली. काही दिवसानंतर शिवाजी महाराजांनी त्याला पकडलं आणि सांगितलं, जे पाऊल स्वराज्याच्या विरुद्ध चालून आलं तो एक पाय त्याचा कापा. ज्या हाताने स्वराज्याच्या विरुद्ध तलवार उगारली तो हात त्याचा कापा. त्याचा उजवा हात आणि डावा पाय कापण्याची शिक्षा शिवाजी महाराजांनी दिली. हैबतराव शिळीमकर आणि कान्होजी जेधे रागारागाने पुन्हा शिवाजी महाराजांकडे आले आणि म्हणाले, राजा आमच्या शब्दाचा तुम्ही मान ठेवला नाही, कशासाठी आम्ही करायचं हे सगळं. त्यावेळी शिवाजी महाराज समजुतीच्या स्वरामध्ये त्याला सांगतायत, कान्होजी, अहो आपण स्वराज्याचा डाव मांडलाय, या स्वराज्याच्या डावामध्ये जर कुणाला असं वाटलं की आपण फंद फितुरी केली तरी चालते आणि आपली ओळख असेल, आपला वशिला असेल, आपण काहीही केलं तरी या ठिकाणी ते विकलं जातं किंवा त्या ठिकाणी आपल्याला सवलत मिळते, तर राजे हा संदेश फार नाईक हा संदेश फार चुकीचा जाईल. आणि म्हणून
त्याला तुमच्या सांगण्यावरून जीवाचं दान दिलं, त्याला जिवंत सोडला, परंतु स्वराज्यावरती चालून आलेला पाय आणि हातामध्ये उगारलेला शस्त्र, तो हात त्याचा कापून त्याला शासन दिलं. शिवाजी महाराजांनी अशी फितुरीवरती शासन दिल्यानंतर शिवाजी महाराजांच्या संपूर्ण जीवनकाळात परत फितुरी झाल्याचं शिवाजी महाराजांच्या हयातीत ऐकिवात नाही. कारण शिवाजी महाराजांकडे या सगळ्या गोष्टींकडे पाहण्याची जी हे होती ही वेगळी होती. त्यानंतर आपल्या सर्वांना माहिती आहे, शिवाजी महाराजांच्या वेळी, ज्यावेळी शिवाजी महाराजांच्या अगोदर 350 वर्ष अल्लाउद्दीन खिलजी जसा महाराष्ट्रामध्ये आला, त्या अल्लाउद्दीन खिलजीने महाराष्ट्रामध्ये आल्यानंतर आमच्या देशामध्ये यापूर्वी आक्रमण झाली होत नव्हती असे नाही. अगदी हजारो वर्षांपासून आमच्या देशावरती आक्रमण होत होती. कारण आमच्या देशाला भोगभूमी म्हणून मानत होते, सोने की चिडिया असं पूर्वी लोक मानत होते. कारण आमच्या देशामध्ये संपत्ती, सोनं नाणं भरपूर होतं आणि या सगळ्याचा फक्त लुटण्यासाठी या देशामध्ये अनेक जण येत होते. आम्ही अभिमानाने सांगतो की 17 वेळा आमचं सोरटी सोमनाथ लुटलं, परंतु आम्ही अभिमानाने हेच सांगत नाही, 17 वेळा लुटलं, त्याला 17 वेळा प्रतिकार आम्ही केलेला होता. 17 वेळा आम्ही त्याला रोखून धरण्याचं काम केलेलं होतं. राजा ताहिरचं उदाहरण दिलं जातं. इसवी सन 711ला मोहम्मद बिन कासिम आलेला होता आणि या मोहम्मद बिन कासिमला अडवण्याचं काम राजा ताहिरने केलं होतं. त्या सगळ्या सैन्याचा, त्याच्या राजवटीचा इतका भारतावरती उपकार आहेत की तिथून पुढचे 300 वर्ष भारताचं संरक्षण करण्याचं काम त्या राजवटीने केलेलं होतं. आम्हाला फक्त पराभवाचाच इतिहास शिकवला गेला की तुमच्यावरती आक्रमण केलं, तुम्ही हारले, तुम्हाला लुटलं, तुम्हाला घेऊन गेले. तुमचा आत्मविश्वास गमावण्याचं काम, आत्मविश्वास शून्य करण्याचं काम आजपर्यंत इतिहासामध्ये झालं होतं. आमच्या पराक्रमाची, आमच्या शौर्याची, आमच्या त्यागाची, आमच्या शूरतेची, वीरतेची, बलिदानाची गाथा आमच्याकडे कधी गायलीच गेली नाही. या निमित्तानं आजच्या या राष्ट्रीय सेवा योजनेच्या शिबिराच्या निमित्तानं इथं लावलेल्या या सगळ्या जनजाती बांधवांचं यांचं बलिदान आपण सगळ्यांनी अभ्यासण्याची गरज आहे. आमचा देश पराभवांचा देश नाही, आमचा देश पराक्रमांचा देश आहे. आम्ही एक लढाईमध्ये हरलो असेल, परंतु आम्ही माघार घेतली नव्हती, शस्त्रास्त्र टेकवली नव्हती. इसवी सनाच्या 13व्या शतकामध्ये अल्लाउद्दीन खिलजी खाली उतरला, त्याच्यानंतर त्याने देवळं पाडायला सुरुवात केली. आमची जी काही संस्कृतीची प्रमुख सगळी केंद्र होती, श्रद्धास्थानं होती, आशास्थानं होती, प्रेरणास्थानं होती, या प्रेरणास्थानांना जिंकून घेण्याचं काम, त्यांना नेस्तनाबूत करण्याचं काम या काळामध्ये सगळ्या या सुलतानी राजवटींनी केलं. आमच्या आत्मविश्वासावरती पाणी फेरायचं. आम्ही जिंकूच शकत नाही, आम्ही गुलामच आहोत, आम्ही पराभूतच आहोत, अशी मानसिकता आमच्यामध्ये करण्यात आली. आणि आता दुसरा तिसरा देव कोणीच नाही. दिल्लीच्या गादीवरती जो बसेल तोच आमचा जगदीश्वर, जो दिल्लीश्वरोवा जगदीश्वरोवा हे सांगितल्यानंतर ज्यावेळी संतांनी कुठंतरी महाराष्ट्राच्या कान्याकोपऱ्यामध्ये आपल्या तत्वज्ञानाच्या जोरावरती भारुडांच्या माध्यमातून, कीर्तनांच्या माध्यमातून, लोककलांच्या माध्यमातून, अभंगांच्या माध्यमातून हा धर्म जिवंत ठेवण्याचं काम केलं होतं. या धर्माला पुन्हा एकदा राजसिंहासनावरती नेऊन बसवण्याचं आव्हान शिवाजी महाराजांच्या समोर होतं. हे आव्हान शिवाजी महाराजांनी लीलया पेललं आणि आपल्या सर्वांना माहिती आहे, रायगडावरती हिंदू धर्मशास्त्र पद्धतीनुसार शिवाजी महाराजांनी राज्याभिषेक करून घेतला. आपल्या सर्वांना माहिती आहे, इसवी सन 1600 साली इंग्रज भारतामध्ये आले. शिवाजी महाराजांनी इंग्रजांची नीती ओळखलेली होती. हे फक्त व्यापार करायला आलेले नाहीत, हे राज्य करायला आलेले आहेत. ज्या ज्यावेळी शिवाजी महाराजांची आणि इंग्रजांची भेट होत होती, ज्या ज्यावेळी इंग्रज वकील वाकून शिवाजी महाराजांच्या समोर अर्ज घेऊन येत होते, त्यावेळी सगळ्यात महत्वाचा अर्ज एक होता की आमचं चलन या देशामध्ये कायदेशीर करा. शिवाजी महाराजांना अर्थशास्त्राचा गाडा अभ्यासक काही लोक म्हणतात. त्याच्या पाठीमागं कारण होतं, देश आमचा, राज्य आमचं, इथं चलनही आमचं चालणार. शिवाजी महाराजांनी सगळ्या व्यापारी सवलती दिल्या, परंतु कधीही या देशामध्ये इंग्रजांचं चलन चालवण्याची मुभा इंग्रजांना दिली नाही. म्हणून जोपर्यंत इंग्रज होते, जोपर्यंत शिवाजी महाराज होते, तोपर्यंत इंग्रज हे नामोहरम होते, एखाद्या बिळामध्ये लपून बसले होते. आणि शिवाजी महाराजांनंतर इंग्रज मराठ्यांचं राज्य सोडून इतर राज्यांमध्ये गेले आणि तिथं जाऊन त्यांनी स्वराज्य स्थापनेला सुरुवात केली. आपण सगळेजण म्हणतो 1802 साली दिल्ली पडली.
आणि तिथून पुढचं 150 वर्ष इंग्रजांचं राज्य भारतावरती होतं असं आपण म्हणतो. 1802 साली दिल्ली पडली, परंतु आमचं हिंदवी स्वराज्य 1818 साली, म्हणजे दिल्ली पडल्यानंतर देखील 16 वर्ष या मराठा साम्राज्याने इंग्रजांच्या विरोधात लढा दिला होता. याची पायाभरणी शिवाजी महाराजांनी त्या काळामध्ये केलेली होती. आणि सर्वात महत्वाचं, या देशाला हिंदवी तख्त, आमच्या देशाला राजा कसा होता हेच माहित नव्हतं. काशीचे गागा भट्ट ज्यावेळी महाराष्ट्रामध्ये आले 350 वर्ष कुणाचा राज्याभिषेकच झाला नव्हता. मग हे सगळे पोथी पुराणं उचकून काढली, या पोथी पुराणांचा अभ्यास केला आणि पुन्हा एका राजाच्या राज्याभिषेकासाठी काय काय करावं लागतं याच्यासाठीचा ग्रंथ लिहिला. त्या राजाभिषेक प्रयोग नावाचा ग्रंथ लिहिला. तो ग्रंथ लिहिण्यासाठी शिवाजी महाराजांचा मुलगा म्हणजे युवराज संभाजीराजे यांनी गागा भट्टांना मदत केली. गागा भट्टांनी तो राजाभिषेक प्रयोग नावाचा ग्रंथ संभाजी महाराजांना अर्पण केलाय. इतका संस्कृतीचा रक्षक, धर्माचा रक्षक, स्वधर्माचा स्वसंस्कृतीचा रक्षक असणाऱ्या शिवाजी महाराजांच्या समोर या देशावरती हिंदवी तख्त स्थापन करणं हे फार मोठं आव्हान होतं. स्वतः गादीवरती बसावं, स्वतः सिंहासनावरती बसावं, आजूबाजूला लोकांनी चौऱ्या ढाळाव्यात, आजूबाजूला शिवाजी महाराजांच्या नावाचा ललकारी द्यावी, असं शिवाजी महाराजांचा उद्देश नव्हता. तर शिवाजी महाराजांचा उद्देश होता तर ही सगळी जी काही भूमी आहे, या भूमीचा मी पती, या भूमीचा मी छत्रपती आहे. ही सगळी जनता म्हणजे माझी, ही सगळी प्रजा ही माझी पुत्रवत आहे. या पुत्रांचा पिता म्हणून स्वराज्य स्थापनेच्या काळापासून स्वराज्याच्या सिंहासनारोहणापर्यंत शिवाजी महाराजांनी संपूर्ण रयतेच्या कल्याणकारी जीवनासाठी आयुष्यभर खस्ता खाल्ल्या आणि स्वतः 32 मन सोन्याच्या सिंहासनावरती बसण्याचा अट्टहास शिवाजी महाराजांचा नव्हता. तर इथल्या गोरगरीब रयतेच्या आत्मविश्वास हरवलेल्या, आत्मभान हरवलेल्या, स्वत्वाची जाणीव नसलेल्या समाजाला स्वत्वाची जाणीव निर्माण करून देण्यासाठी, आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी, स्वदेश, स्वभाषा, स्वसंस्कृती आणि स्वधर्माची चीड आजपर्यंत येत होती ती चाड आणण्यासाठी आणि पुन्हा एकदा या समाजामध्ये स्वभाषा, स्वसंस्कृती, स्वधर्म याचा डंका पिटवण्यासाठी शिवाजी महाराजांना या हिंदवी तख्तावरती बसायचं होतं. असं स्वॉट अनालिसिस शिवाजी महाराजांनी स्वतःच्या जीवनाचं केलेलं होतं. आम्ही आमच्या जीवनाचं स्वॉट अनालिसिस करणं हीच शिवाजी महाराजांना खरी मानवंदना आहे. मला काय काय येतं, माझ्याकडे काय काय आहे याचं स्वॉट अनालिसिस करताना किमान आपण सगळेजण असं म्हणूयात, माझ्याकडे 2 डोळे आहेत, नाक आहे, 2 हात, 2 पाय आहेत, इतकं सुद्धा पुरेसं आहे. नाहीतर आम्ही म्हणतो नाही हो, आमची वातावरणच नाही आमच्याकडे अभ्यासाचं, आमच्याकडे ना ते क्लासेसच नाही आहेत चांगले, आमच्याकडे ना माझ्या घरचे आहेत ना पैसेच देत नाहीत आम्हाला, माझ्याकडे आहेत ना माझे आईवडील शिकलेले नाही तो, म्हणून आम्ही प्रगती करू शकत नाही. असल्या सगळ्या भूलथापांना, या सगळ्या अंधश्रद्धांना बाजूला काढून जे तुमच्याकडे आहे त्याच्याची ताकद ओळखा, जे नाही ते मिळवण्याचा प्रयत्न करा. तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला पुढे जायचंय. ज्या 9वी 10वी मध्ये तुम्ही सर्वांनी, मला वाटतं तुम्ही हे सगळे विद्यार्थी असे असाल की ज्यांची 10वी मध्ये कल चाचणी झाली होती की नाही? मग आता आपल्यापैकी मला सांगा की माझ्या कल चाचणीमध्ये मला असं सांगितलं होतं की मी इंजिनियर व्हावं, परंतु तरी सुद्धा मी BCom ला आलो किंवा आले. असं कोण कोण आहे? अहो सगळेच असणार आहेत. कारण आम्ही त्या कल चाचण्यांना गांभीर्याने कधी घेतलंच नाही. आमच्याकडे असं कधी म्हणतच नाही, आमच्याकडे विश्वासच नाही की कोणतरी बाहेर नाही येणार, कागदावरती 4 प्रश्न लिहून देणार, त्या 4 प्रश्नांच्या उत्तराने माझं व्यक्तिमत्व मला सांगणार. आपलं व्यक्तिमत्व कुणाला माहित असतं माहितीये? कुणाला? स्वतःला नाही, आई वडिलांना नाही. तुमचं व्यक्तिमत्व फक्त तुमच्या मोबाईलला माहित असतं. तुमचं व्यक्तिमत्व फक्त. तर आम्ही स्वतःचं स्वॉट अनालिसिस करणं ही काळाची गरज आहे. आमच्या जीवनाचं ध्येय आम्ही ठरवण्याची गरज आहे. शिवाजी महाराज जर आपल्याला अवलंबायचे असतील तर शिवाजी महाराजांचे ध्येय आम्ही सर्वांनी अवलंबण्याची गरज आहे. शिवाजी महाराजांचा जीवनक्रम आम्ही अभ्यासण्याची गरज आहे. आपण सर्वजण आता या ठिकाणी हेनरी फायोलने जी काही प्रिन्सिपल्स मांडलेले आहेत की मॅनेजमेंट करायचं म्हणजे काय, तर मॅनेजमेंट करायचं म्हणजे तुम्ही 5 गोष्टी जर पाळल्या तर तुम्ही खूप यशस्वी व्यवस्थापक होऊ शकता. त्यातला पहिला शब्द आहे तो म्हणजे प्लॅनिंग, दुसरा शब्द आहे तो म्हणजे ऑर्गनायझिंग, तिसरा शब्द आहे कमांडिंग, चौथा शब्द आहे कोऑर्डिनेशन आणि 5वा शब्द आहे कंट्रोलिंग. हेनरी फायोलने साधारणतः आजपासून 150 वर्षांपूर्वी हे सगळं मांडलंय.
मला आणखीची भीती एक वाटतेय की शिवाजी महाराजांची तुलना हेनरी फायलशी करतोय का? अजिबात नाही. शिवाजी महाराजांची तुलना पीटर ड्रकरशी करतोय का? अजिबात नाही. उलट माझं असं म्हणणं आहे, पीटर ड्रकर आणि हेनरी फायलने जे काही तत्वज्ञान 150 वर्षांपूर्वी मांडलंय ते त्याच्या आधी 150 वर्षांपूर्वी, त्याच्या आधी 200 वर्षांपूर्वी शिवाजी महाराजांनी प्रत्यक्षात उतरवलेलं होतं. शिवाजी महाराजांचा अभ्यास जर करायचा असेल थोडासा या अंगाने करावा लागेल. शिवाजी महाराजांचं प्लॅनिंग म्हणजे काय होतं, शिवाजी महाराजांचं ऑर्गनायझेशन म्हणजे मांडणी कशी होती, आपल्या सगळ्या सैन्याची, आपल्या सगळ्या ॲसेट्सची मांडणी शिवाजी महाराजांनी कशी केलेली होती. शिवाजी महाराज एखाद्याला आज्ञा कशी देत होते, शिवाजी महाराज एखाद्याचा समन्वय कसा साधत होते आणि शिवाजी महाराज या सगळ्याचं नियंत्रण कसे करत होते, याचं मूर्तिमंत उदाहरण जर आपल्या सर्वांना पाहायचं असेल तर ते म्हणजे आपल्या सर्वांना शिवाजी महाराजांच्या जीवनातला कोणताही प्रसंग घ्या, हा कोणताही प्रसंग तुम्हाला शिवाजी महाराजांच्या या तत्वांचा उल्लेख केल्याशिवाय किंवा या तत्वांचा अनुभव तुम्हाला यामध्ये आल्याशिवाय राहणार नाही. ज्या अफजल खान वादाबद्दल गेले 2-3 महिने खूप बोललं जातं, कुठं कबर काढली त्याच्या बाजूचा अनधिकृत बांधकाम काढलं, मग कुठं पुतळा उभारणार, कुठं काय उभारणार, कुठं काय उभारणार. शिवाजी महाराजांनी अफजल खानाला मारला हा इतिहास मात्र बदलता येणं शक्य नाही. शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा कोतळा बाहेर काढल्याने कोणत्या समाजाच्या भावना दुखावल्या जातील, कोणाला तरी वाईट वाटेल, म्हणून मग अफजल खानाला मारलं हे सांगा, बरोबर कृष्णाजी भास्कर कुलकर्णीला मारलं हेही सांगा, असेही लोक आम्हाला सांगत असतात. हो, शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा कोतळा बाहेर काढला, शिवाजी महाराजांनी कृष्णाजी भास्कर कुलकर्णी तोडला, कारण शिवाजी महाराजांनी तोडलेला कृष्णाजी भास्कर कुलकर्णी असो किंवा अफजल खान असो, हे दोघंही स्वराज्याचे शत्रू होते आणि स्वराज्यावरती चालून येणाऱ्या प्रत्येकाची गत ही अफजल खाना सारखीच होणार आणि कृष्णाजी भास्कर कुलकर्णी सारखीच होणार. हा संदेश शिवाजी महाराजांनी त्या काळामध्ये दिलाय. आमचे राज्यकर्ते आज तो संदेश विसरले, हीच सगळ्यात मोठी अडचण आहे. म्हणून आमच्या देशामध्ये 2008 साली अजमल कसाब येतो, त्याच्या 10 साथीदारांबरोबर येतो. 2-4 वर्ष आम्ही त्याला आमच्या देशामधली फुकटची बिर्याणी खाऊ घालतो, परंतु आम्हाला त्याला पकडण्याचं, त्याला तिथंच शासन करण्याचं धाडस होत नाही, कारण कोणत्या तरी समाजाच्या भावना दुखवल्या जातील. आपण कोणत्याही समाजाच्या विरोधात नाही. सर्व धर्म समभाव हा सगळा आमच्या मूल्यांमध्ये रुजवला गेलेला आहे. आपण सगळेजण त्या सगळ्या तत्वांनीच पुढे जाणारे आहोत, परंतु चूकला चूक म्हणण्याची ताकद आणि बरोबरला बरोबर म्हणण्याची हिंमत आम्ही सगळ्यांनी मिळवली पाहिजे. हा संदेश शिवाजी महाराज आपल्याला देत आहेत. शिवाजी महाराजांचं प्लॅनिंग या काळामध्ये कसं होतं, हा वाईचा सुभेदार असणारा अफजल खान होता. या अफजल खानाला शिवाजी महाराजांनी वाईतच बोलवणं गरजेचं होतं. आपल्या सर्वांना वाटतं की शिवाजी महाराज तर राजगडला राहणार आहे, मग शिवाजी महाराजांनी त्याला इकडे का बोलवलं. या वाई प्रांताचा सुभेदार हा तिथं होता आणि या वाई प्रांताचा सुभेदार असणारा अफजल खान आणि तिथं महसूल गोळा करणारा प्रमुख अधिकारी, आजच्या भाषेमध्ये सांगायचं असेल तर कलेक्टर तिथला, हा कृष्णाजी कुलकर्णी होता. त्यामुळं तो कृष्णाजी कुलकर्णी आणि त्या अफजल खानाला तिथं बोलवणं हेच संयुक्तिक होतं. जावळीचं जंगल म्हणजे निबिड अरण्य, जिथं दिवसा सूर्यकिरण ही जमिनीपर्यंत पोहोचत नाही, इतकं घनदाट जंगल, दर्या डोंगर, फार मोठ्या प्रमाणामध्ये हिंस्र श्वापद, या सगळ्यांच्या मध्ये बोलवलं आणि शिवाजी महाराजांनी त्याचा पद्धतशीर करेक्ट कार्यक्रम केला. याच्यासाठी शिवाजी महाराजांनी किती दिवस अगोदर नियोजन केलं होतं, 2 वर्ष अगोदर नियोजन केलेलं होतं. शिवाजी महाराजांना माहित होतं की 2 वर्षानंतर स्वराज्यावरती कोणीतरी चालून येणार आहे आणि कोण चालून येणार आहे, अफजल खानच चालून येणार आहे. आपल्याला सांगितलं जातं बडी बेगमच्या दरबारामध्ये तो विडा वगैरे उचलला, ठीक आहे, ते सगळं खरं जरी असलं तरी अफजल खानच येणार होता, कारण ज्या जावळीच्या चंद्रराव मोरेंना तिथून खदेडून लांब पाठवलेलं होतं, ज्या जावळीवरती शिवाजी महाराजांनी कब्जा मिळवलेला होता, जे जावळी स्वराज्यामध्ये सहभागी करून घेतली होती, ती जावळी दुसरी तिसरी कुणाची नसून त्या अफजल खानाची सुभेदारी होती. म्हणून अफजल खानच येणार होता आणि अफजल खानाचा अभ्यास शिवाजी महाराजांनी पूर्ण केलेला होता. अफजल खानाच्या उंचीचा, तंतोतंत त्याच्याच वजनाचा, त्याच्याच उंचीचा, त्याच्यासारखाच अजस्त्र असणारा संभाजी कावजी कोंढाळकर शिवाजी महाराजांसोबत होता. या संभाजी कावजी कोंढाळकरांना शिवाजी महाराजांनी घेतलेलं होतं. शिवाजी महाराजांना माहित होतं की अफजल खानाबरोबर कोण येणार आहे, बडा सय्यद नावाचा दानपट्टावाला एक जण येणार आहे. म्हणून सन 1658 मध्ये एका वरातीमध्ये जात असताना, एका वरातीमध्ये, पूर्वीच्या काळामधल्या वराती आणि आजच्या वरातींमध्ये फरक आहे. आजच्या वरातींमध्ये फक्त डीजे लावून नाचलं जातं, पूर्वी डीजे वगैरे नव्हते.
पूर्वीच्या वरातींमध्ये नवरा नवरी पुढे चालले की त्याच्या समोर विविध कसरती केल्या जायच्या आणि त्या कसरतीमध्ये एक दानपट्टा चालवणारा एक न्हावी समाजाचा पोरगा होता. इतकी अस्सल दानपट्टा चालवायचा. 10 हात लांब असणाऱ्या लिंबाचे 2 तुकडे करण्याचं सामर्थ्य त्याच्याकडे होते. शिवाजी महाराजांनी तिथं त्याला ओळखला होता. त्याला जवळ बोलावलं आणि त्याचा उपयोग 1.5 वर्षानंतर ज्यावेळी अफजल खान आला त्यावेळी सोबतचे जे 10 अंगरक्षक होते त्या 10 अंगरक्षकांमध्ये शिवाजी महाराजांचा समावेश करून घेतला. आणि आपल्या सर्वांना तो प्रसंग माहिती आहे. ज्यावेळी अफजल खानाने शिवाजी महाराजांवरती वार केला, शिवाजी महाराजांवरचा वार फुका गेला. त्यानंतर शिवाजी महाराजांनी कोतळा काढला. ते पाहून दगा म्हणून अफजल खान ज्यावेळी ओरडू लागला त्यावेळी बडा सय्यद आत आला आणि बडा सय्यद शिवाजी महाराजांवरती दानपट्टा चालवणार. त्याच वेळी वाऱ्याच्या वेगाने आलेल्या शिवाजी महाराजांनी बडा सय्यदचा हात वरच्यावर उडवला आणि मग त्यावेळीपासून ती म्हण पडली, होते शिवाजी म्हणून वाचले शिवाजी. हे 1.5 वर्षांपूर्वीपासून प्लॅनिंग शिवाजी महाराजांनी केलेलं होतं. प्रत्येकाला कोणी कुठं थांबायचं याची जागा निश्चित करून दिलेली होती. तानाजी फार शिवाजी महाराजांचा सखा होता, फार जवळचा होता. शिवाजी महाराज आणि तानाजी म्हणजे फार जीवश्च कंठस्थ मित्र. तानाजीला 10 अंगरक्षकांमध्ये जागा नव्हती. बांधल देशमुखांची टोळी त्या तिथल्या मावळामध्ये सगळ्यात प्रमुख टोळी मानली जायची. या बांधल देशमुखांना शिवाजी महाराजांनी सोबत घेतलं नव्हतं. नाही, तुम्ही जरा 5-50 जण माझ्या सोबत असा, जरा तुम्ही लांब जाऊ नका. शिवाजी महाराजांनी जवळ कुणाला थांबवलं नव्हतं. तानाजी मालुसरेंना सांगितलं रडतोंडीच्या घाटामध्ये थांबायचंय. कुणाला तरी सांगितलं की तुम्ही त्या ठिकाणी त्या नळीच्या वाटेवरती थांबायचंय. आणि या सगळ्यांना आपापल्या चौक्या पहारे कुठं बसवायच्या, कोणी कुठं काय करायचंय याचं पूर्ण नियोजन आणि पूर्व नियोजन शिवाजी महाराजांनी केलेलं होतं. त्या प्रत्येकाच्या जबाबदारीची निश्चिती करून दिली होती. ज्या संभाजी कावजी कोंडाळकरांचं मी नाव सांगितलं, ज्या संभाजी कोंडाळकरांचं नाव मी सांगितलेलं होतं, त्या संभाजी कावजी कोंडाळकरांना शिवाजी महाराजांनी असं सांगितलेलं होतं की ज्यावेळी मी अफजल खानाला मारेल, बघा बरं का, अतिशय जबाबदारीपूर्वक बोलतोय, ज्यावेळी मी अफजल खानाला मारेल त्यावेळी अफजल खान पालखीकडे पळत जाईल. अफजल खान ज्या पालखीत बसून आलेला आहे त्या पालखीचे भोई अफजल खानाला उचलतील आणि घेऊन जायला लागतील. तुझं काम फक्त एवढंच, जर अफजल खान पालखी जवळ आला तर तिथे जे काही भोई आहेत या भोयांचे पाय कापणं ही तुझी जबाबदारी आहे. एवढंच तुझं काम आहे. एवढं तू काम करायचं आणि निघून यायचं. अशी जबाबदारी संभाजी कावजी कोंडाळकरांना शिवाजी महाराजांनी दिलेली होती. पुढचा रणसंग्राम आपल्या सर्वांना माहिती आहे. शिवाजी महाराजांनी अफजल खानाचं पोट फाडलं. अफजल खान ती आतडी सगळी दाबत पालखीजवळ आला आणि अफजल खान पालखीजवळ आल्यानंतर तोपर्यंत शिवाजी महाराज आपल्या 10 अंगरक्षकांच्या जवळ सोबत पुढे गेलेले होते आणि त्या पालखीजवळ आल्यानंतर त्या पालखीच्या भोयांचे पाय कापण्याचं काम संभाजी कावजी कोंडाळकरांनी केलं. संभाजी कावजी कोंडाळकर 5-7 पावलं पुढे गेला, परत पाठीमागं वळून आला. त्याला काय वाटलं कुणास ठाऊक, त्यांनी ते शिरस्त्राण पडलेलं अफजल खानाच्या मुंडक्यात ते केस हातामध्ये धरले आणि तलवारीने अफजल खानाचं मुंडकं कापलं आणि ते मुंडकं घेऊन पळत वरती आला. वरती गेल्यानंतर त्याला वाटलं मला शिवाजी महाराज शाबासकी देतील, शिवाजी महाराज माझा आदर सत्कार करतील, बक्षिसी देतील, जहागिरी काहीतरी देतील. शिवाजी महाराज त्याच्यावरती ओरडले, तुला दिलं तेवढीच जबाबदारी पार करायची, जे सांगितलंय तेवढंच करायचं, जे सांगितलंय तेच काम करायचं, जास्तीचं काम तुला करायची गरज नव्हती. शिवाजी महाराजांना तो म्हणाला, राज मला असं वाटलं तो जर जागला विगला तर त्याची काळजी करायला मी होतो. आपल्या सर्वांना माहिती आहे कृष्णाजी बनकराने जी वाघनखे शिवाजी महाराजांच्या जी या सगळ्यांच्या माध्यमातून तयार आपण सगळ्यांनी केलेली होती, या वाघनख्यांना त्यावेळी जालिम विष लावलेलं होतं. या जालिम विषाच्या माध्यमातून तो मरणारच होता. परंतु जर तुझ्या जीवाला काय झालं असतं तर तुझ्या घरच्यांना मी काय तोंड दाखवलं असतं, अशा पद्धतीची भावना शिवाजी महाराजांनी त्याच्याबद्दल बोलून दाखवली. हे शिवाजी महाराजांचं व्यवस्थापन कौशल्य होतं. जेवढं सांगितलंय तेवढंच करायचं, जबाबदारी निश्चित करून द्यायची, प्रत्येक गोष्ट आहे तीच सांगायची. त्याच्यानंतर प्रत्येकांना सांगितलं होतं की कोणत्या वेळी कुणी काय करायचंय. आजच्या सारखे अलाराम मोबाईलमध्ये लावलेले नव्हते. शिवाजी महाराजांच्या या समन्वयाच्या बाबतीमध्ये हा एक प्रसंग नाहीये, कुतुबशहाच्या याच्यातला प्रसंग आहे. थोडंसं विषयांतर होईल, पटकन सांगतो. शिवाजी महाराज दक्षिण दिग्विजयामध्ये कुतुबशहाच्या त्या गोवळकोंड्याच्या याच्यामध्ये गेलेले होते आणि तिथे गेल्यानंतर शिवाजी महाराज फक्त 100-200-500 मावळ्यांनिशी
त्या गोवळकोंड्याच्या किल्ल्यामध्ये होते. शिवाजी महाराजांची 50,000ची फौज किल्ल्याच्या बाहेर होती. 1 दिवस झाले, 2 दिवस झाले, 3 दिवस झाले. 4-5व्या दिवशी कुतुबशाह हसून शिवाजी महाराजांना विचारतोय, राजाजी आप तो 500 लोगों के साथ सिर्फ अंदर है, बाहर आपका जो सब खड़ा सैन्य है त्यांना काय माहित होणार की राजाचं आतमध्ये काय झालंय. तुमच्या 500 लोकांना तर आम्ही सहज मारू शकतो आणि तुमच्याबद्दलही आम्ही काही बरं वाईट करू शकतो. शिवाजी महाराज त्याला म्हणतायत, ही जी तुझ्या इथे खिडकी जी दिसतीये, ह्या खिडकीतून मी जर अमुक अमुक वेळामध्ये जर गेलो नाही तर पुढच्या काही वेळामध्ये तुझ्या गोवळकोंड्यावरती आम्ही सगळेजण हल्ला करू असं मी त्यांना सांगून आलेलो आहे. त्यामुळे हे जे काही मी तासाने 2 तासाने इथून जात येत असतो ना, ते माझ्या लोकांना इशारत म्हणून देत असतो. शिवाजी महाराजांचा समन्वय, शिवाजी महाराजांचं कोऑर्डिनेशन इतकं मोठं होतं. जर त्या तासामध्ये, ज्या 2 तासामध्ये जर शिवाजी महाराज दिसले नाही तर गोवळकोंड्यावरती हल्ला करायचा अशी शिवाजी महाराजांनी ताकीद तिकडे देऊन ठेवलेली होती. आपल्या सर्वांना हे तर पन्हाळगडाच्या त्या सगळ्या रणसंग्रामामधली गोष्ट माहिती आहे. बाजी प्रभूंना सांगितलं होतं की आम्ही वरती जातो आणि काय करतो, 5 तोफांचे बार देतो, तोपर्यंत तुम्ही इथनं हटायचं नाही. बांधल देशमुखांची सैन्य होतं तिथं बाजी प्रभू आणि फुलाजी प्रभूच थांबणं गरजेचं होतं. त्यांनी तिथं थांबलं आणि तिथं शिवाजी महाराज गेले, विशाळगडाशी तिथं जसवंत सिंहाशी लढले, मग गडावर गेले आणि मग तिथं तोफांचे बार दिले. त्यावेळी इकडं बाजींनी जीव सोडला असं म्हणतात. हे शिवाजी महाराजांचं समन्वय होता. आणि सगळ्यात महत्वाचं शिवाजी महाराजांचं नियंत्रण या सगळ्या प्रसंगांवरती प्रचंड प्रमाणामध्ये होते. शिवाजी महाराजांच्या एक गोष्टीची तयारी होती. शिवाजी महाराजांना जर या अफजल खानाच्या युद्धाच्या प्रसंगामध्ये जर समजा अपयश आलं असतं तर काय करायचं, आजच्या भाषेमध्ये ज्याला प्लॅन बी असं म्हणतात, हा प्लॅन बी सी सगळा शिवाजी महाराजांचा तयार होता. मासाहेब जिजाऊंना शिवाजी महाराज सांगून आले होते की आऊसाहेब, जरी आमचं काही बरं वाईट झालं तरी स्वराज्य स्थापनेचा मांडलेला यज्ञ हा भिजता कामा नये, स्वराज्य स्थापनेचं लावलेलं रोपटं कुणीतरी खुटून घेऊन जाता कामा नये, हा स्वराज्याचा हा यज्ञ असाच धगधगत ठेवा. या 2-2.5 वर्षाच्या बाल संभाजींना गादीवरती बसवा, त्यांच्या नावे तुम्ही राज्यकारभार करा. ह्या सगळ्या मानकऱ्यांकडनं दूध भाताची शपथ त्यावेळी शिवाजी महाराजांनी घेतलेली होती आणि संपूर्ण प्रसंगावरती शिवाजी महाराज नियंत्रण ठेवून होते. विजापूरपासून निघालेला अफजल खान जोपर्यंत जावळीत येत नाही तोपर्यंत या अफजल खानाने शिवाजी महाराजांच्या अनेक गोष्टींवरती डिवचण्याचा प्रयत्न केला. अनेक शिवाजी महाराजांना अनेक युक्त्या कृत्या वापरून शिवाजी महाराजांचा संयम सोडण्याचा प्रयत्न केला. सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे पंढरपूरच्या मंदिराला अपाय केला, तुळजापूरच्या तुळजाभवानीला अपाय केला. परंतु तरीही शिवाजी महाराजांनी संयम ठेवत 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 त्याला शेवटी जावळीच्या त्या जंगलामध्ये बोलवलं आणि तिथं शिवाजी महाराजांनी त्याला मारलं. हे शिवाजी महाराजांचं खरं व्यवस्थापन कौशल्य होतं. ते म्हणजे प्लॅनिंग, ऑर्गनायझिंग, कमांडिंग, कोऑर्डिनेशन आणि कंट्रोलिंग. अफजल खानाचा वध ह्या एका भाषेमध्ये आपण या 5ही गोष्टी पाहू शकतो. आता आपण पीटर ड्रकरच्या जीवनातील पीटर ड्रकरने मांडलेले मॅनेजमेंटची जी काही 5 फंक्शन्स आहेत ते 5 फंक्शन्स आपण या ठिकाणी पाहू. त्याचे पहिले जवळपास असेच आहे, जे शिवाजी महाराजांनी केलं तेच यांनी नंतर हे केलेलं आहे. आपल्या सर्वांना संशोधन आणि अन्वेषण याच्यामधला फरक माहीत असेल ना, इथं सगळे डॉक्टर मंडळी बसलेले आहेत, मी काही सांगावं असं नाहीये. परंतु संशोधन म्हणजे काय, संशोधन म्हणजे रिसर्च. जे घडलंय त्याचं पुन्हा एकदा सर्चिंग करायचं. रिसर्च घडलेलं आहे, अस्तित्वात आहे. म्हणजे न्यूटनने गुरुत्वाकर्षणाचा रिसर्च केला, त्याच्या आधी काय सफरचंद पडत नव्हतं का झाडावरून, त्याने ते सगळं शब्दामध्ये त्या थिअरीमध्ये मांडलं. तसं शिवाजी महाराजांनी जे 300-350 वर्षांपूर्वी सगळं जे काही व्यवस्थापन तंत्र प्रत्यक्षात अनुभवलं, प्रत्यक्षात कृतीतून उतरवलं, ते 100-150 वर्षानंतर या मॅनेजमेंट गुरूंनी पुस्तकामध्ये लिहून ठेवलं. याच पीटर ड्रकरचे या 5 पद्धती ज्या आहेत, ही आहे शिस्तबद्ध मांडणी, ज्याला ऑर्गनायझिंग म्हणतात, स्टाफिंग, प्लॅनिंग, मॉनिटरिंग आणि लीडिंग असं याच्यामध्ये आहे. याच्यामधल्या या सगळ्याचे छोटेसे प्रसंग सांगतो. शिवाजी महाराजांनी कसे कसे केले. लीडिंग बाय एक्झाम्पल. सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे शिवाजी महाराजांनी कोणत्याही लढाईला जिथं शिवाजी महाराजांची आवश्यकता आहे तिथं शिवाजी महाराजांनीच नेतृत्व केलं. ज्या ज्या ठिकाणी जीवावरती प्रसंग गुजरणारा होता, अफजल खानाला मारण्याच्या वेळी संभाजी तावजी कोंडाळ अफजल खाना एवढाच होता, त्याच्यासारखाच बलाढ्य होता.
तिथं ते शिवाजी महाराज त्या संभाजी कावजी कोंढारकरला पाठवू शकले असते, परंतु नाही, शिवाजी महाराज स्वतः तिथं गेले. दुसरा प्रसंग आपल्या सर्वांना माहिती आहे. शाहिस्तेखानाच्या त्या घरामध्ये घुसून, लाल महालामध्ये घुसून त्याला जीवे मारण्यासाठी सुद्धा शिवाजी महाराजांनी नेतृत्व केलं. एक छोटीशी लढाई आपल्याकडनं कायम चुकली जाते. ती लढाई म्हणजे उंबरखिंडीतली लढाई. ज्यावेळी कारतलब खान आणि रायबागन पुण्यातून खजिना शस्त्रास्त्र घेऊन शिवाजी महाराजांनी जिंकलेल्या उत्तर कोकणामध्ये उतरण्यासाठी जात होते. पुणे, चिंचवड, तळेगाव, लोहगड इथपासून पुढे जाताना मध्ये असलेल्या एका घाटातून उंबरखिंडी जवळ जाताना शिवाजी महाराजांच्या सैन्याने स्वतः शिवाजी महाराज त्या लढ्यामध्ये उतरले. त्या कारतलब खानाला त्या ठिकाणी नेस्तनाबूत केला. कारतलब खान जीवाची भीक मागू लागला आणि त्याला जीवदान देण्याचं काम शिवाजी महाराजांनी स्वतः लढाईमध्ये सहभाग घेऊन केलं. त्या कारतलब खानाबरोबर झालेली लढाई ही आहे. आपल्या सर्वांना दुसरी हे माहिती आहे की जबाबदारीचं वाटप शाहिस्तेखानाच्या फजितीच्या वेळी आम्ही सगळ्यांनी पिक्चर पाहिलेले असतील, मराठीत आलेले हे सगळे फतेह शिकस्त वगैरे, ज्याच्यामध्ये शिवाजी महाराजांनी या शाहिस्तेखानाच्या सैन्यामध्ये देखील आपली माणसं घुसवलेली होती. ज्या वाड्यामध्ये शिवाजी महाराज लहानाचे मोठे झाले त्या वाड्याच्या स्थापत्यकारापासून, त्यांच्या शेजारच्या पाजारच्यांपासून, स्वयंपाकघरातील आचार्यांपासून सगळ्यांपर्यंत शिवाजी महाराज या सगळ्या माध्यमातून पोहोचलेले होते. किती वाजता कुणी कुठं कसं घुसायचं, कोणत्या दालनामध्ये शाहिस्ता खान झोपलेला आहे तिथं त्याला मारून किती वाजता बाहेर पडायचं, त्याला बाहेर पडल्यानंतर त्याला कसं चकवायचं, कुठं त्या बैलांच्या शिंगांना पलिते लावायचे. आणि आजही आम्ही ज्याला कात्रजचा घाट दाखवणं असं म्हणतो, ती बैल कात्रजच्या घाटाच्या दिशेने कशी पळवायची आणि आपण सगळ्यांनी सिंहगडाच्या दिशेने, कोंढाण्याच्या दिशेने कसं जायचं, याचं संपूर्ण नियोजन शिवाजी महाराजांनी या शाहिस्तेखानाची फजिती याच्यामध्ये केलेलं होतं. मी सांगितलं, शिवाजी महाराजांनी सुरतेची लूट केली नाही, सुरतेवरती छापा टाकला होता. त्याचं कारण असं होतं, ज्या शाहिस्तेखानाने 3 वर्ष या स्वराज्याची लूट केली, या पुण्यामध्ये एका भुजंगासारखा विळखा घालून बसलेला होता. या विळखा घालून बसलेल्या भुजंगाला नेस्तनाबूत करण्यासाठी, त्याच्या तुटीचा अर्थ भरणा करण्यासाठी शिवाजी महाराज हे सुरतेपर्यंत गेलेले होते. शिवाजी महाराजांनी सुरतेमध्ये जाऊन तलवार हातामध्ये घेतलेली नव्हती. शिवाजी महाराजांनी सुरतेच्या बाहेर एक छानसा शामियाना टाकलेला होता आणि त्या शामियान्यामधनं संदेश असा पसरवलेला होता की जा आणि तिथल्या सगळ्या व्यापाऱ्यांना सांगा की शिवाजी महाराज खंडणी घ्यायला आलेले आहेत. तुमची जी काही संपत्ती आहे त्या संपत्तीचे जी काही अमुक अमुक भाग असेल तो अमुक अमुक भाग आम्हाला आणून द्या. शिवाजी महाराजांनी त्या ठिकाणी 1 दिवस वाट पाहिली, संध्याकाळची वाट पाहिली, दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत वाट पाहिली. तिथला जो सरदार होता इनायत खान, हा इनायत खान आपल्या सगळ्या कबिल्याला घेऊन, कुटुंब कबिलेला घेऊन, ज्यांनी ज्यांनी त्याला लाच दिली त्या व्यापाऱ्यांना गडामध्ये घेऊन, त्या गडीमध्ये घेऊन लपून बसला. दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत शिवाजी महाराजांनी वाट पाहिली आणि दुसऱ्या दिवशी सकाळी आपल्या मावळ्यांना सांगितलं, जा आणि जे जे काही हाती लागेल ते घेऊन या. शिवाजी महाराज गेले आणि कशीही लूट करून आणले नाही. कोणत्या व्यापाऱ्याच्या घरी किती सैन्य, सोनं, नाणं, खजिना आहे याची इत्तंभूत माहिती शिवाजी महाराजांच्या हेरांनी आधीच काढलेली होती. त्या व्यापाऱ्याच्या घरी जायचं आणि त्याने कुठं कुठं सोनं ते सगळं लपून ठेवलंय, खजिना ते सगळं सांगायचं आणि ते घेऊन यायचं. असा शिवाजी महाराजांनी त्या ठिकाणी फक्त देखरेख करण्याचं काम केलं. या देखरेखीच्या माध्यमातून शिवाजी महाराजांनी पुन्हा ती सुरतेची लूट केली, सुरतेवरती छापा टाकला. सगळ्यात मोठा प्लॅनिंगचा नमुना जर शिवाजी महाराजांचा कोणता मानला असेल तर तो म्हणजे मोबाईल नसताना, कोणत्याही प्रकारचं GPS लोकेशन ट्रॅक करण्याची सिस्टीम नसताना, आग्र्याच्या तयखान्यातून, कैदखान्यातून, दरबारातून वगैरे नाही, आग्र्याच्या कैदखान्यातून शिवाजी महाराज कैदच होते. आजच्या भाषेत फक्त शिवाजी महाराजांना बेड्या नव्हत्या, नाहीतर चौकी पहारे इतके कडक होते की शिवाजी महाराज कैदेतच होते. 1 दिवस 2 दिवस नाही, तब्बल 3 महिने शिवाजी महाराज त्या कैदेमध्ये होते. या कैदेतून सुटायचं कसं, घोडे कुठे ठेवायचे, पेटाऱ्यातून कसं बाहेर पडायचं, त्या घोड्यांवरती कसं बसायचं, तिथून महाराष्ट्रात परत कसं यायचं, हा जर आम्ही अभ्यास केला तर स्वतंत्र अभ्यासाचा विषय, संशोधनाचा विषय हाच आहे की शिवाजी महाराज सुखरूपपणे आग्र्यावरून इथं आलेच कसे.
शिवाजी महाराजांनी असं काय काय नियोजन केलेलं होतं आपल्या सगळ्यांना या निमित्तानं मी आवाहन करेल. अजूनही आग्रा, शिवाजी महाराजांची आग्र्याहून सुटका या गोष्टीमध्ये अनेक संशोधन होण्याची गरज आहे. शिवाजी महाराजांच्या येण्याच्या रस्त्यावरनं अजून मतामतांतर आहेत. शिवाजी महाराज कोणता वेश बदलून आले, कुणाला लाच देऊन आले, कोणत्या कोणत्या सरदारांच्या मदतीने आले, या सगळ्या बाबत अजून बरंच संशोधन होणं बाकी आहे. आपल्या सगळ्यांसारख्या आपल्यापैकी कोणी इतिहासाचा अभ्यासक असेल तर आपण जरूर त्याच्या पाठीमागचं नियोजन आपण सगळ्यांनी करावं असे मी आपल्या सगळ्यांना या ठिकाणी अपेक्षा करतो. आणि ज्याचं मी उदाहरण मगाशी सांगितलं गोवळकोंड्याचं, शिवाजी महाराज स्वतःचं ऐश्वर्य दाखवण्यासाठी गोवळकोंड्याला गेलेले होते की मी किती मोठा आहे, मी जागीरदाराचा मुलगा नाही, फक्त पुणे, सुपे, चाकण, इंदापूर या 4 गावचा मालक नाही, मी अभिषिक्त सम्राट आहे. मी येणार तर हत्तीवरती बसून येणार. अशा पद्धतीनं एक चांगल्या पद्धतीनं शिस्तबद्ध मांडणी शिवाजी महाराजांनी त्या काळामध्ये केली. आणि दक्षिणेच्या अनेक नायकांनी शिवाजी महाराजांच्या या सगळ्या तामझाम आणि या सगळ्या मान माराताबाला घाबरून खंडण्या, सरदेशमुख्या आणि चौथ्या देण्याचं काम केलं. शिवाजी महाराज स्वतः तर उपभोग शून्य स्वामी स्वतःला समजत होते, श्रीमान योगी स्वतःला समजत होते, परंतु शिवाजी महाराजांना काही ठिकाणी आपलं ऐश्वर्य दाखवण्याची गरज वाटली. त्या गरजेच्या पोटी शिवाजी महाराजांनी या सगळ्या मांडणीच्या जोरावरती या पीटर ड्रकरने ज्या आज मांडलेली थेअरी आहे या थेअरीच्या माध्यमातून शिवाजी महाराजांनी आपलं व्यवस्थापन कौशल्य हे 150-200 वर्षांपूर्वी त्या ठिकाणी प्रस्थापित केलं होतं. शिवाजी महाराजांना भारतीय आरमाराचे जनक म्हणतात. जर शिवाजी महाराज भारतीय आरमाराचे जनक झाले नसते तर, शिवाजी महाराज जर भारतीय आरमाराचे जनक नसते तर काय झालं असतं? आजही आमच्या सगळ्या कोकण किनारपट्टीवरती संपूर्ण प्रमाणात धर्मांतरण झालेलं असतं. कदाचित आमच्या भारताची ज्यावेळी फाळणी झाली 1947 साली, त्यावेळी पूर्व पाकिस्तान आणि पश्चिम पाकिस्तान असा घेतला गेला. त्यावेळी आमचा ह्या अरबी समुद्राचा सगळा भाग देखील शिवाजी महाराज नसते तर या परकीयांच्या ताब्यामध्ये गेला असता. हे शिवाजी महाराजांचं वेगळेपण आहे. शिवाजी महाराजांचं वेगळेपण आणखी कशामध्ये? आपल्या सर्वांना एक माहीत असेल की शिवाजी महाराजांनी ज्यावेळी या मिर्झाराजे जयसिंगाबरोबर तह केलेला होता, या मिर्झाराजे जयसिंगाबरोबर तह केल्यानंतर 23 किल्ले दिलेले होते, 4 लक्ष होण्याचा प्रदेश दिलेला होता. इयत्ता 4थी मध्ये 2 मार्काला प्रश्न होता की नाही? उत्तर लिहिलेलं होतं आपण सगळ्यांनी. पण आपल्याला हे माहित नाही की शिवाजी महाराजांकडे राहिले किती किल्ले होते. शिवाजी महाराजांकडे राहिले किल्ले होते 12. म्हणजे 1665 साली शिवाजी महाराजांकडे किल्ले होते फक्त 35. त्यातले 23 किल्ले त्यांना दिले. 12 किल्ले 1665 साली शिवाजी महाराजांकडे होते. शिवाजी महाराज सप्टेंबर 1666 मधनं तिथनं निघाले. नोव्हेंबर 1666 ला इथं महाराष्ट्रामध्ये पोहोचले. त्याच्यानंतर 4 वर्ष शिवाजी महाराजांनी स्वराज्याचं व्यवस्थापन लावण्याचं काम केलं. 1670 साली शिवाजी महाराजांनी पुन्हा एकदा औरंगजेबाबरोबर केलेला करार मोडून पुन्हा किल्ले ताब्यामध्ये घेण्यासाठी सुरुवात केली. 1665 साली किल्ले होते शिवाजी महाराजांकडे 12. 6 जून 1674 रोजी ज्यावेळी शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला त्यावेळी स्वराज्यामध्ये किल्ले होते 260. अवघ्या 4 वर्षामध्ये जवळपास 250 किल्ले जिंकण्याचं काम शिवाजी महाराजांनी केलं. हे शिवाजी महाराजांचं वेगळेपण होतं. हे आम्हाला कधीच सांगितलं जात नाही. आणि याच्यासाठी शिवाजी महाराजांनी उत्कृष्ट व्यवस्थापन कसं करायचं या व्यवस्थापनाच्या जोरावरती एका आठवड्याला 1 किल्ला या रेशोने या सरासरीने साधारणतः शिवाजी महाराजांनी हे किल्ले जिंकले होते. शिवाजी महाराजांनी मोजकेच काही किल्ले बांधले होते. या किल्ले बांधल्यामध्ये आपण सर्वजण सिंधुदुर्ग पाहतो, रायगड पाहतो, राजगड पाहतो. या प्रत्येक किल्ल्यामध्ये स्थापत्य शास्त्राचे उत्तम नमुने शिवाजी महाराजांनी नवीन शोधून या दुर्गामी या किल्ल्याच्या बांधणीमध्ये दुर्ग बांधणीच्या स्थापत्याच्या या क्षेत्रामध्ये शिवाजी महाराजांनी झेप घेतलेली आहे. शिवाजी महाराजांचं स्वराज्य किती होतं आणि त्याच्यावरती दूरगामी परिणाम काय झाले याच्याबद्दल आता मी सांगणार आहे. पहिलं म्हणजे शिवाजी महाराजांचं स्वराज्य जे आहे आजही उत्तर भारतातले लोक, उत्तर भारतातील मुघल दार्जिने लोक शिवाजी महाराजांबद्दल त्यांची हेटाळणी करताना म्हणतात शिवाजी महाराजांचं स्वराज्य फक्त 5.5 जिल्ह्यांचं होतं. हो, शिवाजी महाराजांचं स्वराज्य 5.5 जिल्ह्यांचंच होतं. म्हणजे शिवाजी महाराजांचं स्वराज्य चाकणच्या जवळ असणारी भीमा नदी राजगुरुनगरच्या जवळची, तिथून खाली
फक्त पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, पलीकडे रायगड, रत्नागिरी याच 5 जिल्ह्यांपुरतं शिवाजी महाराजांचं स्वराज्य होतं. खरं आहे ते. आणि मुघलांचं स्वराज्य किती होतं? मुघलांचं राज्य किती होतं? मुघलांचं संपूर्ण भारत हा जो हिरवा दिसतोय हे मुघलांचं राज्य होतं. इसवी सन 1707 साली औरंगजेब ज्यावेळी गादीवरती होता त्यावेळी मुघलांचं राज्य एवढं होतं. शिवाजी महाराजांचं राज्य 1680 साली एवढं होतं. आणि कर्नाटकामध्ये, तमिळनाडूमध्ये जिंजीपर्यंत थोडंफार राज्य जे या नकाशामध्ये दिसतंय ते होतं. शिवाजी महाराजांचं मोठेपण कशात आहे माहिती आहे? शिवाजी महाराज हयातीत होते तोपर्यंत अद्वितीय योद्धे होतेच. पण शिवाजी महाराजांच्या निधनानंतर, शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज असतील, राजाराम महाराज असतील, ताराराणी असतील, संताजी धनाजी असतील, या सगळ्यांनी राजा नसू द्या, राजधानी नसू द्या, फक्त भगव्या ध्वजाच्या नेतृत्वामध्ये आणि मराठेशाही जपण्याच्या या सगळ्या भूमिकेमध्ये या औरंगजेबाशी लढा दिला. 1707 साली या औरंगजेब याच मातीमध्ये गाडला गेला. आणि एवढे 200-300 वर्षाचं औरंगजेबाचं स्वराज्य हे स्वराज्य नाही, औरंगजेबाचं स्वराज्य नाही, औरंगजेबाचं मुघल राज्य शिवाजी महाराजांच्या स्वराज्याशी ज्यावेळी टक्कर देत होतं, स्वराज्य शिवाजी महाराजांचं एवढं, औरंगजेबाचं एवढं. परंतु तिथून पुढच्या फक्त 12 वर्षानंतर 1719 साली या दिल्लीच्या तख्ताला संरक्षण मराठ्यांनी दिलं होतं. आणि 1757 साली जो आज भारत दिसतोय हा सगळा भारत हा मराठ्यांच्या टाचाखाली होता, मराठ्यांच्या आधिपत्याखाली होता. हे शिवाजी महाराजांच्या व्यवस्थापनाचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य आहे. सगळ्यात मोठे शिवाजी महाराजांनी त्यांच्या आयुष्यामध्ये पेरलेली जी काही नीतिमत्ता होती, पेरलेली जी काही तत्व होती, त्या तत्वांचा परिपाक म्हणून ज्या 300 वर्षांचं मुघल साम्राज्य 12 वर्षामध्ये खिळखिळं झालं. आणि शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर देखील 100 वर्षानंतर सुद्धा शिवाजी महाराजांच्या नेतृत्वामध्ये मराठेशाही आटके पार झेंडा लावून गेली. हे शिवाजी महाराजांचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य होतं. असा हा अद्वितीय राजा, जगाला हेवा वाटावा असा हा राजा होता. या राजाचं गुणगान गाण्यासाठी आपण सगळेजण या ठिकाणी बसलोय. शिवाजी महाराजांच्या जीवनातले प्रसंग आपल्याला लक्षात असतील नसतील माहित नाही, मला नाही, शिवाजी महाराजांच्या जीवनातील प्रसंग असतील नसतील माहित नाही, आठवतील ना आठवतील सोडून द्या. परंतु शिवाजी महाराजांनी आयुष्यामध्ये ठरवलेलं जीवन ध्येय आम्ही आमच्या जीवनामध्ये ठरवलं पाहिजे. शिवाजी महाराजांनी केलेल्या SWOT अनालिसिस आम्ही केला पाहिजे. शिवाजी महाराजांनी टप्प्याटप्प्यांवरती ज्याप्रमाणे या प्लॅनिंगचा उत्तम नमुना दाखवून दिला, आयुष्यामध्ये आपलं आयुष्य हे वेल प्लॅन्ड, वेल ऑर्गनाइज, वेल स्ट्रक्चर असलं पाहिजे. हाच संदेश आजच्या या व्याख्यानाच्या निमित्ताने आपण सगळेजण घेऊन जाऊयात. आणि शिवाजी महाराजांचं व्यवस्थापन हे आमच्या जीवनामध्ये जर आम्ही अंगीकारलं तरच खऱ्या अर्थाने शिवाजी महाराजांना या ठिकाणी मानवंदना होईल अशी मी अपेक्षा आपल्याकडनं व्यक्त करतो. या ठिकाणी मला बोलवलं, छान ज्यांची झोप झाली असेल त्यांना उठवा. आणि या ठिकाणी मी माझं बोलणं थांबवतो. धन्यवाद. धन्यवाद सर. मी डॉक्टर शिवाजी भोसले यांना विनंती करते की त्यांनी आजच्या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन करावे. शिक्षण प्रसारक मंडळीचे सर परशुराम भाऊ महाविद्यालय स्वायत्त, या महाविद्यालयाचं जे आपण राष्ट्रीय सेवा योजनाचं जे शिबिर आज आपण इथं हरगुडी गावामध्ये आखलेलं आहे, नियोजन केलेलं आहे, त्याचे खरं तरी नियोजनामध्ये अशा पद्धतीचं व्याख्याता आज होणं खरं तरी तुमच्या पोस्टरवर जर दिसत असेल तर बौद्धिक विचार मंच. कारण शिवाजी महाराजांवरती जेव्हा पण भाषणं झालेले आहेत बऱ्यापैकी भावनुक असतात आणि भावनेंना उत्तेजन करणारी भाषणं प्रचंड मी ऐकलेली आहेत. पण अशा प्रकारची भाषणं ज्याच्यामध्ये चांगल्या पद्धतीनं विचार करणारी, बुद्धीला चालना देणारी जी भाषणं आहेत ती खूप कमी असतात. मी खरं तरी संयोजकाचं खरंच आभार व्यक्त करतो शिंदे सरांचं की त्यांनी अशा प्रकारचं नियोजन आज आपण या ठिकाणी जे केलंय.
सचिन ढोबळे सरांना ऐकत असताना खरं तरी त्यांचं कौतुक खूप करावंसं वाटलं. दमदार आवाज आणि संपूर्ण प्रेझेंटेशनमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात चांगल्या पद्धतीचं कंटेंटला खूप महत्व आहे. आणि ज्या पद्धतीनं सरांनी त्याची पूर्ण बांधणी केलेली आहे सुरुवातीच्या स्लाइडपासून ते शेवटच्या स्लाइडपर्यंत, खरं तरी मला असं वाटतं की ही महाराजांना वंदन आहे. आणि आज जे शिबिर होत आहे त्या शिबिरामध्ये आपल्या सर्वांना ही फार प्रचंड मोठी प्रमाणाची शिकवण आज आपण सचिन सरांकडनं आपल्याला भेटलेली आहे. त्याच्या खरं तर मी त्यांचं प्रचंड मोठ्या प्रमाणात दिलखुलास पद्धतीनं आज आपले आभार व्यक्त करतो. सर, आपण सप महाविद्यालयाच्या या शिबिरामध्ये आपण आलात. हे थोडंसं शहरापासून लांब गाव आहे तरी सुद्धा आपण या व्याख्यानासाठी आलात आणि चांगल्या पद्धतीनं विद्यार्थ्यांपर्यंत मनापर्यंत पोहोचायचा जो प्रयत्न आपण केला. खरं तरी जेवल्यानंतर आपली बुद्धी फार चालत नसते, झोप येत असते प्रत्येकाला. कारण पोटात अन्न नसलं तरच बुद्धी चालते, बरोबर आहे ना. पोटाला खळगी पडली तरच आपण विचार करू शकतो. पण आपण पोटात फुल इतक्या चांगल्या बिहारी पद्धतीचं जेवण करून सुद्धा आपण जागे राहिला तर तरी आपल्या सर्वांचे खूप कौतुक केलं पाहिजे, आभार व्यक्त केलं पाहिजे. त्याच पद्धतीनं जितेंद्र खंडाळकर सरांनी जे इथं आपल्या समोर जे कविता प्रस्तुत केली त्यांचे मी आभार व्यक्त करतो. त्यामध्ये साक्षी हिचंही मी आभार व्यक्त करतो. चांगलं नियोजन केलंय. सर्व विद्यार्थी त्यांना झोपू नये म्हणून प्रयत्न करतात त्यांचेही आभार व्यक्त करतो. मध्ये मध्ये ही गरजेचं आहे. आणि प्रत्येक जण आपापली जबाबदारी एकदम व्यवस्थित NSS मध्ये करतंय त्याची खरं तरी त्याचं कौतुकच केलं पाहिजे. त्याचबरोबर सरांबरोबर आलेले सर्व शिक्षकांचंही मी कौतुक करतो, आभार व्यक्त करतो की आपण त्या कार्यक्रमामध्ये आमच्याबरोबर सहभागी झालात आणि त्या कार्यक्रमाची शोभा वाढवली. सर्व संयोजक त्याच्यामध्ये साळुंके सर असतील, पवार मॅडम असतील, रेखा शेरकर मॅडम असतील, हे सर्व शिक्षक आपल्याबरोबर जे आहेत ज्यांच्या प्रयत्नातून आपण सगळेजण हे शिबिर राबवत आहोत. त्याच्यामध्ये इतके चांगल्या पद्धतीचे रिसोर्स पर्सन आणणं, वक्ते आणणं ही त्यांची सुद्धा तेवढीच मोठी जबाबदारी आहे. आणि त्यामुळे त्यांचा आभार त्या ठिकाणी व्यक्त केल्याशिवाय मला असं वाटतं की आपण कार्यक्रमाची सांगता करू नये. आणि मी खरं ते सर्वांचे आभार व्यक्त करतो आणि सर्वांना विनंती करतो की आज जे प्रेझेंटेशन झालंय, आज जे वक्त्यांनी आपल्या समोर जी मांडणी केलेली आहे त्याच्यावरती विचार करण्याची गरज आहे. हे प्रश्न ज्वलंत आज सुद्धा तेवढेच आहेत. हे प्रश्न संपलेले नाही. आणि त्यामुळे हे सगळे प्रश्न घेऊन आपण मॅनेजमेंट आता फक्त लढायच्या नाही, आता युद्ध करायची गरज नाही. आता युद्ध तुमच्याशी आहे, तुमच्याशी बरोबरच आहे. सेल्फ युद्धच आहे आता सध्या. तुम्ही युवा जर पाहत असाल तर तुमच्या लक्षात येईल की बरेच विद्यार्थी स्वतःबरोबरच लढत असतात. आणि ही लढाया कशा जिंकायच्या स्वतःच्या, तर हे आजचं एक उत्तम उदाहरण आहे. परफेक्ट प्लॅनिंग ऑफ लाईफ. अशा पद्धतीचं प्लॅनिंग जर तुम्ही स्वतःचं करू शकला तर मला असं वाटतं की आजच्या कार्यक्रमाची जी वंदना महाराजांना तर आहेच, आणि या कार्यक्रमाच्या निमित्तानं जे आपण हे सगळं ऐकलात मला असं वाटतं आपल्या बुद्धीपर्यंत पोहोचलं. त्यामुळे त्या कार्यक्रमाचं मी सर्वांना परत एकदा सर्वांचे आभार व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. आजचा कार्यक्रम संपलेला आहे असं मी जाहीर करते.